हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आय होप माझा आवाज सर्वांना येत असेल. आशा करतो माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. असेल तर जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. टाईप वन इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. जस्ट टाईप वन जर का आवाज क्लिअर असेल. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू 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 एव्हरीवन. थँक्यू सो मच. ओके, चला चला चला. ओके, चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. ओके, व्हेरी गुड. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग एव्हरीवन. ओके, सो पुन्हा माझा आवडीचा आणि नेहमीचा प्रश्न. किती लोकांना इथे 4 दिवस, आजचा चौथा दिवस होतोय, टाईप फोर इन द चॅट बॉक्स. किती लोक मागचे 4 दिवस झाले रेग्युलरली हा सेशन जॉईन करतात? टाईप फोर इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती लोकांचा दुसरा तिसरा दिवस आहे? प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ओके 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 ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ओके, बरेच लोक आहेत, अजूनही बरेच लोक जॉईन करतायत. व्हेरी गुड. ओके, येस 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 येस. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक रिक्वेस्ट करेल मी सर्वांना की सर्वांनी चॅटबॉक्समध्ये जायचं आहे एकदा. चॅटबॉक्समध्ये नाही, तुमच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि ग्रुपमध्ये जाऊन एक मेसेज टाकायचा आहे, सेशन सुरू झालेले आहे, प्लीज जॉईन करा. कोमल मॅडमनी ग्रुप ओपन केलेला असेल तुमचा आत्ताचा 5 डेज वाला. त्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि तिकडे जाऊन फक्त एक मेसेज टाकायचा आहे, सेशन चालू झालेले आहे, वी आर लाईव्ह. ओके, गो टू द ग्रुप फास्ट एव्हरीबडी. ओके, ठीक आहे. तुम्ही मेसेज टाकताय तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगतो. बाकी लोकांनी लक्ष द्यायचंय, कान उघडे ठेवायचे आपले आणि मेसेज टाकायचा आहे तिकडे. ठीक आहे. सो श्रीकांतजी यांचा दुसरा दिवस आहे. ओके, ठीक आहे. बरेच लोक टाईप करत आहेत. ठीक आहे. ओके, थँक्यू थँक्यू. चला, आशा करतो की मागच्या 3 दिवसामध्ये तुम्ही जे काही शिकले ते तुम्ही इम्प्लिमेंट केलं असेल. चांगली गोष्ट ही आहे की बऱ्याच लोकांनी त्यांचं पेजेस रेडी केले, त्यांचं फेसबुक बिझनेस अकाउंट पण रेडी केलं आणि एक दोन लोक तर असे आहेत की त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो म्हणजे मला हे सांगायचं आहे की बरेच लोक मला हा विचारतात की सर तुम्ही 5 दिवसामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट शिकवणार आहात का? तर मी शिकवल्यापेक्षा लोकांनी ऍडव्हर्टाइजमेंट करायला सुरुवात केली आहे ऑलरेडी. सो दॅट्स अ बिग डील. ओके, खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही जे जे लोक प्रॅक्टिस किती लोकांनी रेग्युलर प्रॅक्टिस केली, टाईप मी इन द चॅट बॉक्स. टाईप मी. किती लोकांनी अकाउंट रेडी केलं, पेज रेडी केलं, किती लोकांनी केलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. फक्त शिकतच राहणे याला काही अर्थ नाही आहे. जे शिकताय त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे, राईट? ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. व्हेरी गुड. ओके, ऍड पण लावलेली आहे बऱ्याच लोकांनी. ठीक आहे, व्हेरी गुड. चलो, सो आजच्या दिवसाला आपण सुरुवात करू. ओके, सो नेहमीप्रमाणे मी तुम्हाला काही रूल्स रेग्युलेशन आहेत आपले ते पटापट सांगून देतो आणि मग आपण पुढे जाऊ. पूर्ण 5 दिवसाचा प्रोग्राम आपल्याला अटेंड करायचा आहे, कारण की अर्धवट प्रोग्राम करून आपल्याला व्हॅल्यू मिळणार नाही. अर्धवट प्रोग्राम करून आपल्याला फायदा सुद्धा होणार नाही. प्रोग्राम हा जो आहे हा 5 दिवसाचा, मी म्हणतो की हा प्रोग्राम 10,000 रुपये वर्थ आहे. कारण की यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या अशा स्ट्रॅटेजीज, भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. बरेच लोक पहिल्या दिवशी जॉईन करतात, दुसऱ्या दिवशी नाही करत, तिसऱ्या म्हणजे वेळ असला तेव्हा जॉईन करतात, वेळ नसला तेव्हा सोडून देतात. काही फायदा होणार नाही तुम्हाला सांगतो मी. कारण रेकॉर्डिंग हे सुद्धा आम्ही 5 दिवसानंतर काढून टाकत असतो. ठीक आहे. सो मेक शुअर की तुम्ही त्या 5 दिवसामध्ये ऍटलिस्ट नाही अटेंड करू शकत, जे सिरियस लोक आहे ते रेकॉर्डिंग बघतात रात्री रात्री. कितीतरी वेळ आम्हाला आमच्या टीमला मेसेज येतो की सर रेकॉर्डिंग आली नाही अजून. ओके, सो बी सिरियस जर का तुम्हाला कुठली गोष्ट अचीव करायची असेल तर. नाही तर मग असे तर हजारो प्रोग्राम चालू असतात. तुम्ही हजार काय लाखो प्रोग्राम अटेंड करा, काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी काही चेंज नाही होणार, बदल नाही होणार काही. फक्त एंटरटेनमेंट होईल. ओके, सो डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. मी नेहमी सांगतो की सुरुवात करू नका त्या गोष्टीची जर का तुम्ही संपवू शकत नसाल. तुमचे जे काही क्वेश्चन आन्सर आहे प्रत्येकाचं उत्तर मी देतो, रोज देतो. मागचे 3 दिवस झाले देत आहे आणि आज पण देणार आहे. सो व्हॉट एव्हर क्वेश्चन यू हॅव आस्क इन द एंड. ओके, सगळे क्वेश्चन आन्सर जे आहे ते शेवटी विचारायचे आहे. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड अँड दिस क्लास इज फॉर बिगिनर. हा आपला एक रेग्युलर रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. ओके, सो बेस्ट 2024. किती लोकांना असं वाटतं की माझं जे 2024 आहे, माझं जे 2024 हे साल आहे, हे माझ्या पूर्ण आयुष्यातलं बेस्ट इयर असलं पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटतं की 2024 हे माझ्या आयुष्यातलं बेस्ट इयर असलं पाहिजे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. पुन्हा एकदा आठवण करून देतो जर का तुम्ही विसरले असाल तर, की जो मांगोगे वही मिलता है. सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला असं वाटतच नाही की हेच इयर बेस्ट झालं पाहिजे, तर ते बेस्ट कसं होईल मला सांगा?
याचं एक सिंपल उदाहरण देतो पुढे जाण्याआधी. कारण काही गोष्टी अशा आहेत की ते फेसबुक ऍड आणि इंस्टाग्राम ऍड हे टेक्निकल स्किल शिकण्यापेक्षाही गरजेचे आहेत. त्या जोपर्यंत नाही तोपर्यंत हे टेक्निकल स्किल शिकून सुद्धा काही फायदा नाही. त्याला मी म्हणतो माइंडसेट. जे की मी पहिल्या दिवशी माझी पहिली स्लाइड असते की माइंडसेट 80% माइंडसेट अँड 20% इज युअर स्किल. तुमच्याकडे जर का तो 80% माइंडसेटच नसेल तर ते स्किल असून काहीच फायदा नाही. कारण ते आहे पण त्याचा वापर नाही करू शकणार. तुम्ही आसपास एकदा नजर मारा. आसपास नजर मारा म्हणजे आत्ता नजर नका मारू, फक्त विचार करा. तुमच्या आसपास असे भरपूर लोक असतील की ज्यांना बघितल्यावर तुम्हाला वाटते की हा व्यक्ती खूप टॅलेंटेड आहे यार, या माणसामध्ये खूप टॅलेंट आहे, खूप हुशार आहे. पण त्याचं बँक अकाउंट खाली असेल. येस और नो? आहेत का अशी लोक? राईट. तो स्ट्रगल करत असेल त्याच्या लाईफमध्ये. आणि अशी लोक तुम्हाला दिसतील तुमच्या आसपास की ज्यांचं टॅलेंट एवढं काही खास नाहीये, एवढं काही हुशार नाहीये, पण बँक अकाउंट भरलेलं आहे किंवा बाकीच्या सर्व गोष्टी लाईफमध्ये सुरळीत चालू आहेत. का बरं? कधी विचार केला का असं का? वाय? त्याचं कारण आहे फक्त आणि फक्त माइंडसेट. बस. तुम्ही तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला, इवन या क्लास पासून तर प्रत्येक गोष्ट, त्याला कसं बघता हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके. काही लोक या क्लासला फ्री म्हणून बघत असतील, काही लोक या क्लासला ब्लेसिंग्स म्हणून घेत असतील की चला बाबा एवढं चांगल्या गोष्टी आपल्याला माहित पडत आहेत, काहीच कॉस्ट न घेता हा माणूस शिकवत आपल्याला. मे बी असे घेत असतील. काही लोक आपल्याला असं बघत असतील की यार चला ही अपॉर्च्युनिटी आली आपल्याकडे, तर याचा आपण फायदा केला पाहिजे. कोण कसं बघते माहित नाही मला. 500 पेक्षा जास्त लोक आहेत ग्रुपमध्ये. तुमच्या ग्रुपमध्ये, एका ग्रुपमध्ये 300, दुसऱ्या ग्रुपमध्ये 300, 500-600 लोक, 700 लोक आहेत. ओके. पण कॅन एव्हरी वन एबल टू अटेंड दिस प्रोग्राम? नो. कुणीतरी ऑफिसमध्ये आहे, कुणीतरी कुठेतरी बिझी आहे, काहीतरी कारणास्तव ते नाही करू शकत आहे. सो हाऊ मच लकी वी आर की आपण हा प्रोग्राम अटेंड करू शकतो. असं कोण बघते? असं बघितलं का तुम्ही कधी या गोष्टीला? सो दिस इज व्हॉट इज आय कॉल्ड माइंडसेट. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की 2024 जर का बेस्ट करायचं असेल तुम्हाला, बेस्ट, तर काय केलं पाहिजे? बेस्ट म्हणजे काय? सगळ्यात मोठं बेस्ट काय असते की बाबा आपल्याला वाटेल त्या गोष्टी पूर्ण झाल्या, मिळाल्या तरी बेस्ट आहे ते. राईट. सो नाऊ जनरली आपण काय करतो बघा, हे आपल्या टॉपिकवर येणार आहे मी, पण हे पण महत्वाचं आहे. एक्सपेक्ट फ्रॉम अदर्स. आपण नेहमी आहे ना दुसऱ्यापासून काहीतरी एक्सपेक्टेशन करतो की यांनी हे केलं पाहिजे, यांनी ती दिलं पाहिजे, त्यांनी तसं वागलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, नेहमी एक्सपेक्टेशन करतो. राईट. आणि असं वाटतं आपल्याला नेहमी की आपल्याला कोणीतरी अप्रिशिएट केलं पाहिजे की बाबा तू किती हुशार, तू किती चांगला, तू किती बेस्ट, तू काय काय केलं तुझ्या लाईफमध्ये, वा वा वा. हे आपलं नॉर्मल माइंडसेट असतं. राईट. पण मी तुम्हाला सांगतो आज लक्षात घ्या, तुम्ही ऐका नका ऐकू तुमचा प्रश्न आहे, पण जर का ऐकलं तुम्ही तर 100% तुम्हाला फरक दिसणार आहे या गोष्टीचा. आतापर्यंत आपण हेच करत आलो. दुसऱ्यांपासून आपण एक्सपेक्टेशन ठेवले आणि स्वतःला अप्रिशिएट करा आपण हे म्हटलं जगाला. पण आजपासून आपल्याला उलट करायचं आहे. आजपासून आपल्याला काय करायचं आहे? दुसऱ्यांना अप्रिशिएट करायचं आहे. दुसऱ्यांना अप्रिशिएट करायला सुरू करा. एखाद्याने तुमच्यासाठी चांगली गोष्ट केली त्याला चांगलं म्हणा, भरभरून म्हणा, तोंड भरून म्हणा. इथे एक एक्झाम्पल सांगावं असं वाटते मला. आपला विषय नाही आहे तरी मी सांगतो. परवाच्या दिवशी 2 तारखेला मी म्हटलं होतं गुगल रिव्ह्यू द्या. सर्वांना म्हटलं होतं. ठीक आहे. बऱ्याच लोकांनी खूप चांगले रिव्ह्यू दिले. त्यांच्याबद्दल मी खरंच त्यांना मनापासून धन्यवाद म्हणतो. मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांनी 5 स्टार रिव्ह्यू दिले, चांगले चांगले रिव्ह्यू दिले की सर तुम्ही छान शिकवता, भाषा सोपी आहे वगैरे वगैरे. पण काही लोकांनी त्यातही काही चुका काढल्या. म्हणजे हा माझं म्हणणं काय आहे की आपलं माइंड कुठं जातोय हे बघा. चुकांकडे की चांगल्या गोष्टीकडे? जर का तो चुकांकडे जात असेल तर तो प्रॉब्लेमवर फोकस करतोय. आपल्याला कशावर फोकस करायचा आहे मित्रांनो? येस नो इन द चॅट बॉक्स. सॉल्युशनवर फोकस करायचा आहे. कारण असं म्हणतात ज्या गोष्टीवर जास्त फोकस कराल तीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. म्हणून अप्रिशिएट करायला सुरुवात करा दुसऱ्यांना. कुणी थोडीशी जरी चांगली गोष्ट केली तर त्याला अप्रिशिएट करा, तोंड भरून अप्रिशिएट करा की बाबा थँक्यू सो मच, एवढं सगळं केलं. मग बघा तुमच्या लाईफमध्ये कसं बदल होतो. ठीक आहे. आपल्याला काय वाटते की मी काही कोणाला अप्रिशिएट करणार नाही, माझं चांगलं झालं पाहिजे. आणि एक्सपेक्ट फ्रॉम युअर सेल्फ. जे काही तुम्हाला मागायचं आहे, जे काही तुम्हाला पाहिजे आहे, जे काही तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे ना, ते स्वतःपासून ठेवा. राईट. हा एक नियम जर का तुम्ही लक्षात घेतला, किती लोकांना समजला नियम? टाईप मी इन द चॅट बॉक्स. म्हणजे मग आपण पुढे जाऊ. किती लोकांना समजला? टाईप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. हे एवढा नियम जरी तुम्हाला समजला तरी इट इज इनफ टू चेंज युअर लाईफ. इनफ. ओके.
काही लोकांना वाटतं की सर एवढं याच्यात काय चेंज होईल लाईफ, बट आय विल टेल यू 100% दिस विल चेंज युअर लाईफ. काय करायचं आपल्याला, सिंपल एकदा पुन्हा रिपीट करतो आणि पुढे जातो. अप्रिशिएट अदर्स अँड एक्सपेक्ट फ्रॉम युअर सेल्फ. स्वतःपासून एक्सपेक्टेशन ठेवा आणि दुसऱ्यांना अप्रिशिएट करा. एवढंच करायचं आपल्याला 2024 मध्ये. जर का आपल्याला बेस्ट ह्युमन बिईंग बनायचं आहे, जर का आपल्याला प्रत्येक गोष्टीत बेस्ट रिझल्ट पाहिजे. ठीक आहे. ओके, नाव विल अंडरस्टँड व्हॉट इज सक्सेस ट्रायंगल. सक्सेस ट्रायंगल काय आहे, कसा हा तयार होतो सक्सेस ट्रायंगल, आणि सक्सेस ट्रायंगल काय आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. बघा मित्रांनो, सक्सेस ट्रायंगल हा म्हणतो की तुमच्याकडे तीन गोष्टीची गरज आहे. काय काय? टूल्स, टेक्निक अँड सपोर्ट. ओके. बरेच लोक असतात की त्यांच्याकडे टूल्स असतात. म्हणजे काय हे थोडंसं समजून सांगतो तुम्हाला. ओके. टूल्स म्हणजे काय, तुम्हाला स्विमिंग करायचे, तुमच्याकडे स्विमिंग पूल आहे. ओके. म्हणजे काय आहे, टूल आहे तुमच्याकडे, स्विमिंग पूल आहे. ओके. पण तुम्हाला पोहता येत नाही, तुम्हाला स्विमिंग नाही करता येत. म्हणजे काय, टेक्निक नाही आहे तुमच्याकडे. समजा तुम्हाला पोहता येते, तुम्ही स्विमिंगचं ट्रेनिंग घेतलं, लक्षात घ्या, तुम्ही स्विमिंगचं ट्रेनिंग घेतलं म्हणजे काय केलं तुम्ही, पोहता येते तुम्हाला आता. राईट. म्हणजे आता काय झालं, टूल्स आणि टेक्निक ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तुमच्याकडे. ठीक आहे. पण तुम्ही एकटे जर का पोहायचा प्रयत्न कराल तर कदाचित तुम्ही बोर होऊन जाल, कदाचित तुम्ही रेग्युलर नाही करू शकणार, कदाचित तुम्ही रोज पोहायला नाही जाऊ शकणार, कदाचित भरपूर साऱ्या गोष्टी होतील. पण इथेच जर का तुम्हाला सपोर्टही मिळाला, एखादा ट्रेनर तुमच्या सोबत रोज आहे, किंवा एखादी टीम आहे तुमच्याकडे सोबत, तर आता तुम्ही डेली कराल का ही गोष्ट, तुम्ही रोज स्विमिंग कराल का? येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटते की रोज करेल मी. आणि जर का तुम्ही रोज स्विमिंग कराल, तर एखादी जर का स्विमिंग कॉम्पिटिशन असली, तर त्या कॉम्पिटिशन मध्ये पण तुम्ही हिस्सा घेऊ शकता का? येस नो. तुम्ही एवढे हुशार व्हाल का की तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये पण हिस्सा घेऊ शकता. आणि कदाचित जर का तुम्ही हे रोज केलं, डेली प्रॅक्टिस केली, तर कदाचित असं होईल का की ती स्विमिंग कॉम्पिटिशन पण तुम्ही जिंकू शकाल डेली प्रॅक्टिसने. येस नो इन द चॅट बॉक्स सांगा बरं मला पटकन. पटकन सांगा येस नो. किती लोकांना समजते हे. म्हणजे जर का तुम्हाला सक्सेस मिळवायची असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये, जर का तुम्हाला असं वाटते की तुम्हाला यश मिळवायचं आहे, तर तीन बेसिक गोष्टीची गरज आहे आपल्याला. बघून घ्या काय. एक आहे टूल्स. तुमच्याकडे काय असले पाहिजे, योग्य टूल्स असले पाहिजे. तुमच्याकडे काय असलं पाहिजे, टेक्निक्स असल्या पाहिजे. आणि तुमच्याकडे काय असलं पाहिजे, सपोर्ट असला पाहिजे. की जिथं कुठे तुम्ही अडाल, जिथं कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येईल, तिथं कोणीतरी सपोर्ट करायला पाहिजे की नाही आपल्याला. येस नो. काय म्हणता. आणि ह्या तीन गोष्टींनीच आपण आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवलेलं आहे आतापर्यंत. आठवा नाही तर तुम्ही, आपण जेव्हा शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा टूल्स काय होते आपल्याकडे, पुस्तकं होते. येस नो. ओके. पुस्तकं होते, वही होती, पेन होती, गाईड होती, जे काही हे काय आहे, टूल्स आहे. टेक्निक्स काय होती, टेक्निक्स काय होती, ते वाचावं लागते, याचा अभ्यास करावा लागते, ते कसं वाचायचं, काय वाचायचं हे आपल्याकडे माहिती होती. येस नो एव्हरीबडी. राईट. एक्झाम्स होती. ओके. ह्या गोष्टी होत्या टेक्निक्स, की तुम्हाला खरंच येते की नाही. ओके. त्यासाठी काय होतं, टेक्निक्स होती, एक्झाम्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि सपोर्ट काय होता, आपल्याला शिकवणारे शिक्षक होते. होते की नाही. येस नो. राईट. म्हणून आपण आता जिथं आहोत तिथं आहोत का? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. किती लोक ऍग्री करतात की सर, टाईप एजी इन द चॅट बॉक्स, की सर बरोबर आहे, एक्झॅक्टली ह्या तीन गोष्टी होत्या म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलो. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. एजी फॉर ऍग्री. ऍग्री करता तुम्ही. म्हणजेच लाईफमध्ये जर का कुठेही कुठल्याही क्षणात आणि कुठल्याही क्षेत्रात जर का तुम्हाला यश म्हणजे सक्सेस मिळवायची असेल, तर ह्या तीन गोष्टी गरजेच्या आहेत का? किती लोकांना असं वाटतं? येस नो. किती लोकांना असं वाटतं? येस नो. ठीक आहे. गरजेचे आहे टूल्स, टेक्निक आणि सपोर्ट. मग आपण याच्यामधली कुठली तरी गोष्ट मिस करत आहोत असं नाही वाटत का तुम्हाला? आपण युट्यूबवर व्हिडिओ बघतो म्हणजे काय, टूल्स आहे आपल्याकडे. आपण बघतो की फेसबुक ऍड कशी करायची, आपण बघतो की हे कसं करायचं, ते कसं करायचं, युट्यूबचा वापर करतो. म्हणजे काय आहे, तुमच्याकडे टूल आहे. ठीक आहे. कशी करायची याच्यात त्याच्यात दिलेलं आहे टेक्निक, त्यामुळे तुमच्याकडे टेक्निक पण आहे बऱ्याचदा. ठीक आहे. पण आता तुम्हाला जर अडले, तुम्हाला जर का काही अडचण आली, तर तुमच्याकडे सपोर्ट नाहीये सध्या. काय वाटते? येस नो इन द चॅट बॉक्स. सपोर्ट म्हणजे काय, तुमच्याकडे मोटिवेशन नाहीये की तुम्ही ते रोज कराव. राईट. तुमच्याकडे असा कुणीतरी माणूस नाही आहे, कुणीतरी व्यक्ती नाही आहे की जो तुम्हाला त्याच्यासाठी काय करेल, हेल्प करेल, मोटिवेट करेल, रोज रोज त्याची प्रॅक्टिस करायला लावेल. आहे का? येस नो. किती लोकांकडे आहे जरा सांगा बरं मला. की सर माझ्याकडे आहे, मी मोटिवेटेड आहे, स्वतः मी स्वतःच करतो. टाईप येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांकडे आहे? ओके. नाही आहे ना. राईट. सो व्हॉट वी नीड सपोर्ट. किती लोकांना असं वाटलं मागच्या 4 दिवसामध्ये की हा सपोर्ट आम्हाला इथे मिळत आहे म्हणून? सांगा बरं जरा चॅट बॉक्समध्ये, टाईप मी इन द चॅट बॉक्स, की सर हा सपोर्ट आम्हाला इथे मिळत आहे. टूल्स अँड टेक्निक्स तर आहेतच मार्केटमध्ये, प्रश्नच नाही आहे.
टूल्स अँड टेक्निक्स आहेत, पण आम्हाला सपोर्ट पाहिजे जिथं आम्ही अडू तिथं. काल ज्यांनी ऍडमिशन घेतली, सर्वात पहिले मी त्यांचे आभार व्यक्त करतो. काल ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतली त्यामधले एक अनिकेत म्हणून आहेत. अनिकेत, तुम्ही आहात का इथे आज? येस नो टाईप करा बरं जरा चॅट बॉक्स मध्ये, आहात का तुम्ही? येस अनिकेत जी. 2 मिनिटासाठी फक्त आपण अनिकेतला काय करू, अनम्यूट करू. अनिकेत, फक्त तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला जसं जमेल तसं सांगा की आज जर तुम्हाला एका कॉलवर सपोर्ट मिळाला, तो तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं, किती वेळात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आणि आता पुढं तुमच्या ऍडची तयारी सुरू झाली, त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला, फक्त तुमच्या शब्दात सांगा. एक दोन एका मिनिटात सांगितलं तरी चालते. अनिकेत, तुम्हाला अनम्यूट करतो मी, सर्वांना सांगा. येस अनिकेत, आवाज. हॅलो. येस बोला. मला खूप चांगलं वाटतं, कारण येस. मी जेव्हा कॉल केला तेव्हा मला तुम्ही कॉल बॅक केला लगेच. हम्म. आणि अ, आपण प्रोसेसला सुरुवात केली. लगेच झूमवर जॉईन होऊन आपण तुमचं पेज रेडी केलं. हा. राईट. ओके. काल तुम्ही अ, अनिकेत, मी जसं सांगितलं तुम्हाला की आता हे सेकंड लेवल आहे आणि तुम्ही लगेच ऍडमिशन घेतली, तो काय मुवमेंट होता, म्हणजे काय काय असं वाटलं तुम्हाला की तुम्ही ऍडमिशन घेतली लगेच? कोणती एक गोष्ट अशी सांगा की त्याच्यामुळे सर तुम्ही डिसिजन घेतलं की बाबा ठीक आहे यार, काही मोठी गोष्ट नाही पण मी ऍडमिशन घेतो. एक गोष्ट सांगा कुठली, काय गोष्ट होती की ज्याच्यामुळे तुम्ही डिसिजन घेतलं? मला मला वाटलं की हा राईट तुला असणार आहे. हम्म. बस शोधत बसण्यापेक्षा आता आपल्यासमोर चांगला आलेच आहे क्लास, तर जॉईन करून घेऊ. थँक्यू, थँक्यू सो मच अनिकेत. आणि काल सायंकाळचा पण तुम्ही प्रोग्राम अटेंड केला बरोबर आहे, 7 ते 8चा? हो सर. राईट. तो कसा वाटला तुम्हाला क्लास? खूप छान होत होतो. आणि आपण एका जणाचं हे पण केलं, म्हणजे येस. प्रत्यक्ष त्यांच्याकडून करून घेतलं, त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या. येस एक्झॅक्टली. त्या क्लासमध्ये आम्ही डायरेक्ट आमचा जो क्लासेस असतात ऍडव्हान्स लेवलचे, त्याच्यामध्ये डायरेक्ट समोरचं तुमच्या व्यक्तीचं अकाउंट ओपन करून त्याच्यावर काम केलं. तुम्ही अनिकेतला विचारून घ्या, जर मी तुम्हाला असं वाटत असेल माझ्यावर विश्वास नसेल तर अनिकेतला विचारून घ्या, ते काल त्या क्लासमध्ये होते. ओके, अजूनही 4-5 लोक होते, पण ते आज आहेत की नाही इथे मला माहित नाही. ओके, 2-3 लोक आहेत, छाया मॅडम आहेत, बाकीचे लोक आहेत. ओके. सो थँक्यू सो मच अनिकेत, थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. ओके. सो मला हे सांगायचं मित्रांनो की आपल्याकडे तो सपोर्ट आहे का, जर का आपल्याला गरज पडली त्या सपोर्टची, तर तो सपोर्ट आहे का हे स्वतःला विचारा पहिले. ठीक आहे का आपल्याकडे तो सपोर्ट? आणि जर का नसेल तर आपल्याला तो सपोर्ट घ्यायची गरज आहे का? येस नो. का तुम्हाला या या गोष्टीपर्यंत पोहोचायचं असेल, लक्षात घ्या, इथं जर तुम्हाला पोहोचायचं असेल, हे जर का तुमचं टार्गेट आहे, ओके, पैशाच्या बाबतीत असू द्या, बिझनेसच्या बाबतीत असू द्या, कशाच्या बाबतीत, जर का सक्सेस हे तुमचं टार्गेट आहे, तर तुमच्याकडे एक गुरु किंवा एक मेंटर पाहिजे की नाही? येस नो हे सांगा मला. की जो तुम्हाला हेल्प करेल, जो तुम्हाला तो गायडन्स देईल, रस्ता दाखवेल. ओके. आमचे गुरु, आमचे जे मेंटर आहे, ते आम्हाला नेहमी म्हणायचे की 6 महिन्याचं काम, एखाद्या कामाला जर का 6 महिने लागत असतील, तर ते काम तुमच्याकडे जर का एक मेंटर, एक गुरु असला, तर तो 6 दिवसात तुमचं करून देईल. किती दिवसात? 6 दिवसात. पण मी म्हणतो 6 दिवसात नाही, कधी कधी तो 6 मिनिटातही ते काम करू शकतो. काय म्हणता? येस नो. करू शकतो का? का बरं करू शकतो हे कारणही सांगतो मी तुम्हाला. कारण की त्यांनी ही 6 महिन्याची जर्नी ऑलरेडी केलेली आहे. राईट. त्यांनी चुका ऑलरेडी केलेल्या आहेत, त्यांनी प्रॉब्लेम्स ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर तो तुम्हाला डायरेक्ट काय म्हणेल की या रस्त्याने नको जाऊ, या रस्त्याने जा, लवकर पोहोचशील तू. येस नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं? एखादा व्यक्ती ऑलरेडी पुण्यावरून मुंबईला गेलेला आहे, त्याला माहित आहे की शॉर्टेस्ट रूट कोणता आहे, सगळ्यात सोपा आणि लवकर पोहोचवणारा मार्ग कोणता आहे. त्याला जर का तुम्ही विचारलं की मुंबईला कसं जायचं, तर तो तुम्हाला पटकन सांगेल. सांगेल की नाही? येस नो. मी असं म्हणतो की गुरु म्हणजे कोण आहे माहिती आहे का? गुरु म्हणजे आहे गुगल मॅप. बरोबर आहे. जो तुम्हाला सोपा, साधा आणि सरळ मार्ग सांगतो. येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. तर हा गुरु, हा सपोर्ट आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? काहीतरी तर मेहनत करावं लागेल की नाही? येस नो. राईट. ओके. चला तर पुढे जाऊया. आज आपण काय शिकणार आहोत? ओके, व्हॉट वी आर लर्निंग टुडे. आज आपण काय शिकणार आहोत? चौथ्या दिवशी आपण काय शिकणार आहोत? तर चौथ्या दिवशी आपण शिकणार आहोत AIDA फॉर्म्युला. काय आहे AIDA? AIDA अर्थ आहे अटेन्शन. ए म्हणजे काय? अटेन्शन. आय म्हणजे काय? इंटरेस्ट. डी म्हणजे काय? डिझायर. ए म्हणजे काय? ऍक्शन. हे काय आहे, याचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आज. आणि याचा फेसबुक ऍड मध्ये तुम्हाला काय फायदा होईल हे पण तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकणार आहे कस्टमर जर्नी. कस्टमर हा तुमच्यापर्यंत कसा येतो. ओके. एक कस्टमर जो तुम्हाला अगदीच ओळखत नाही, जसं की आता उदाहरणार्थ अनिकेतचं उदाहरण घेऊ आपण. अनिकेत संभाजीनगरमध्ये राहतात, छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि त्यांचा आणि माझा कालपर्यंत काही एक संबंध नव्हता. आज अनिकेत माझे स्टुडंट कसे झाले. ओके. ओके.
सो याला म्हणतात कस्टमर जर्नी, की जो व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही तो तुम्हाला कशा प्रकारे पे करेल, हाऊ ही विल पे यू, वाय ही विल पे यू, और वाय ही विल पे फॉर युअर प्रॉडक्ट, हे समजावं लागेल आपल्याला. त्यानंतर आपण Q&A घेऊ. ओके. आणि त्यानंतर आपण शेवटी लाईव्ह डॅशबोर्ड बघणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहे की कशा प्रकारे AIDA चा वापर आपण करू शकतो. सो आर यू ऑल एक्साइटेड टू लर्न दिस एव्हरीबॉडी? येस नो? 6:30 पर्यंत क्लास चालणार आहे. तयार आहात तुम्ही? येस नो इन द चॅट बॉक्स. आर यू रेडी? 7 वाजता मला दुसरा कसा. आर यू रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स फार थंड झालाय. हॅलो, फार थंड झाला चॅट बॉक्स. मला नाही वाटत तुमची. आर यू रेडी? एक्साइटेड नाही आहेत लोक. काय करायचं? बंद करायचा क्लास? किती लोकांना वाटते जाऊ द्या? इच्छा नाही तुमची तर राहू द्या. टाईप इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू, 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 थँक्यू. म्हटल्यावर चालू होतात लोक पटापट टाईप करायला. ओके. सो बी रेडी, बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. मी काय म्हटलं तुम्हाला, जेवढे जास्त चॅट बॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहाल, एक्साइटेड राहाल, तेवढ्या जास्त गोष्टी तुम्हाला पटापट समजतील. ओके. चलो आगे बढ़ेंगे. येस. सो लेट्स अंडरस्टँड दी AIDA फॉर्म्युला. AIDA चा अर्थ होतो, ए मीन्स अटेन्शन. अटेन्शन म्हणजे तुम्ही तुमच्या कस्टमरचं कसं अटेन्शन घेता विथ युअर पोस्ट. तुम्ही जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करता तुमची, त्याच्यामधून तुम्ही कसं अटेन्शन घेता तुमच्या कस्टमरचं, त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा इंटरेस्ट कसा निर्माण करता, त्याच्यामध्ये तुम्ही त्याची डिझायर कशी फुलफिल करता, की डिझायर काय आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला ऍक्शन कसं देतात. तर आपले जे आता पेड स्टुडंट आहे अनिकेत, यांचंच आपण उदाहरण घेऊया. ओके. सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे की कशा प्रकारे होईल हे. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तुमच्या पुढे, लक्षात घ्या. इथे लिहिलेलं आहे, महिलांनो आता तुम्ही पण डिजिटल व्हा, आत्मनिर्भर व्हा, फक्त महिलांसाठी. ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे. या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये, ओके, हे एक पोस्टर आहे. या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कुठं अटेन्शन आहे, कुठं इंटरेस्ट आहे, कुठं डिझायर आहे आणि कुठं ऍक्शन आहे, हे सगळं समजून घेऊया. सो पहिलं जे वाक्य आहे, महिलांनो आता तुम्ही पण डिजिटल व्हा, आत्मनिर्भर व्हा, याचा अर्थ आहे हे अटेन्शन घेतलं. काय घेतलं? महिलांनो हा शब्द जेव्हा मी म्हणतो तेव्हा अटेन्शन चाललं माझ्याकडे. माझं अटेन्शन चाललं कुठं? महिलांचं अटेन्शन येत आहे माझ्याकडे. राईट. महिलांनो आता तुम्ही पण डिजिटल व्हा. ओके. इंटरेस्ट काय आहे? की इंटरेस्ट कसा जागृत केला? की फक्त महिलांसाठी, फक्त महिलांसाठी हा क्लास आहे. ओके. असं सांगितलं. डिझायर काय? की तुम्ही पण आता काय करू शकता, फेसबुक आणि इंस्टाग्राम ऍड शिकू शकता. तुमच्याकडे टेक्निकल नॉलेज कमी असेल तरीही, टेक्निकल नॉलेज नसेल तरी चालेल. किती लोकांना असं वाटलं मागच्या 4 दिवसामध्ये, आजचा 4था दिवस आहे, की तुम्हाला टेक्निकल नॉलेजची गरज आहे फेसबुक ऍड शिकण्यासाठी? किती लोकांना असं वाटलं? टाईप मी इन द चॅट बॉक्स. आणि किती लोकांना असं वाटलं की गरज नाही आहे? टाईप नो इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटलं की काहीच गरज नाही आहे सर, आम्हाला तर काही वाटली नाही गरज, तुम्ही एवढं सोपं शिकवलं. ओके. बरेच लोक मला हा फीडबॅक देतात की टेक्निकल नॉलेजची गरज नाही आहे असं आम्हाला वाटते. का बरं माहिती आहे का? बिकॉज तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं जाते. दॅट्स द रिझन. ठीक आहे. आणि शेवटी दिलेलं आहे ऍक्शन. आता ह्या कस्टमर आहे, एक कस्टमर जेव्हा हे पोस्टर बघत आहे, त्याचं लक्ष कुठे गेलं बघा. एक ती महिला आहे समजा कस्टमर, तिने बघितलं की हा क्लास आहे, महिलांसाठी आहे, डिजिटल होण्यासाठी आहे, फक्त महिलांसाठी क्लास आहे, फेसबुक आणि इंस्टाग्राम शिकवणार आहे याच्यामध्ये. पण आता मला काय करायचं आहे? मला लर्न मोर या बटनावर क्लिक करायचं आहे जर का हा क्लास शिकायचा आहे तर. इथे काय दिलेलं आहे? मराठी भाषेत क्लास आहे, 5 दिवसाचा फ्री क्लास आहे. सो दिस इज हाऊ, या फॉर्म्युलाचा वापर करून, याला म्हणतात AIDA. या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला काय बनवायचं आहे? फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटचं पोस्टर बनवायचं. आता काही लोक म्हणतील की सर एवढ्या 4 शब्दात तर आम्हाला समजला नाही हा फॉर्म्युला काय आहे. तर त्यांच्यासाठी मी एक बेस्ट गोष्ट तयार केलेली आहे. बघा इथे लक्ष द्या सर्वांनी. जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स कोर्सला येता तुम्हाला हे शेअर केलं जाते. हे काय आहे हे पण दाखवतो मी तुम्हाला. हे आहे, हे बघा इथं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, हे मी सांगतो तुम्हाला. अटेन्शन, आता इथे दिलेलं आहे अटेन्शन या शब्दाचा अर्थ काय आहे? की तुम्ही तुमच्या कस्टमरचे लक्ष स्वतःकडे वेधून घेता. तर यामध्ये तुम्हाला पोस्टर तयार करताना अशी पोस्ट तयार करावी लागेल, ज्या पोस्टमध्ये तुम्ही कलर आणि शब्दांचा वापर करावा, ज्यामध्ये तुमच्या कस्टमर समोर ती पोस्ट किंवा पोस्टर गेल्यावर लगेच त्याचं लक्ष हे तुमच्या पोस्टकडे जायला हवं. उदाहरणार्थ यामध्ये तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता. हे बघा इथे हे सर्व एक्सप्लेन केलेलं बरं का. उदाहरणार्थ यामध्ये तुम्ही एखादा प्रश्न विचारू शकता, यामध्ये तुम्ही एखादं फॅक्ट बद्दल बोलू शकता. फॅक्ट म्हणजे काय? समजा आता एखादा व्यक्ती आहे की त्याच्याकडे डायबिटीज या या आजारावर औषध आहे, तो काय फॅक्ट बोलेल? की इंडियामध्ये 50% पेक्षा जास्त लोक हे डायबिटिक आहेत. असं जर का तुम्हाला वाक्य दिसलं आणि त्या व्यक्तीला जर का डायबिटीज आहे, तर तो काय करेल? पटकन त्या वाक्यावर क्लिक करेल. आता उदाहरण घेऊ आपण अनिकेतचं. अनिकेत हे सोलार पॅनलचं काम करतात, बरोबर आहे.
ओके. अनिकेतने जर असं वाक्य लिहिलं की तुमचे वीज बिलाचे 50% पैसे कमी करा. हॅलो, तुमच्या वीज बिलाचे 50% पैसे कमी करा, अशी जर का ऍडव्हर्टाइजमेंट आली तुमच्या समोर, तर 2 मिनिटं थांबाल की नाही तुम्ही? फक्त एवढं सांगा, खरोखर सांगा, 2 मिनिटं थांबून ते वाचाल की नाही पूर्ण? येस नो इन द चॅट बॉक्स. फेसबुक तुम्ही बघत आहात आणि फेसबुक बघता बघता तुम्हाला असं दिसलं की तुमच्या बिलाचे 50% पैसे कमी करा. 2 मिनिटं तर बघाल तुम्ही? येस नो. फक्त बघाल. मी काय म्हणतो, तुम्ही नका घेऊ. आता हीच ऍडव्हर्टाइजमेंट 7 वेळा तुमच्या समोर आली समजा, पुढच्या 5 दिवसात, 10 दिवसात. आता काय कराल तुम्ही? एकदा तर क्लिक कराल की नाही तुम्ही? येस नो. एकदा तरी क्लिक कराल की नाही? इथे एक सिंपल उदाहरण देतो अजून बघा. मी फार उदाहरण देतो. मी का देतोय उदाहरण ते पण सांगतो मी तुम्हाला, कारण तुम्हाला एक्झॅक्ट समजायला पाहिजे काय म्हणत आहे मी. म्हणून मी उदाहरण देतो, म्हणून मी एक्झाम्पल्स देतो. समजा तुमचं घर आहे एका ठिकाणी, ठीक आहे, आणि त्या घराच्या 5 किलोमीटर, तुमच्या घराच्या जवळ 5 किलोमीटर मध्ये तुम्ही रोज ज्या रस्त्याने ऑफिसला जाता किंवा बिझनेस तुमचा जो काही असेल, जिथे कुठे जाता तुम्ही, रोज जाता तुम्ही, ओके, तुमच्या बिझनेसमध्ये जात असाल, तुमच्या शॉपमध्ये जात असाल, तुमच्या ऑफिसमध्ये जात असाल, पण रोज तुम्हाला एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसते की इकडे एक सर्कस चालू आहे. काय चालू आहे? सर्कस चालू आहे. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला रोज दिसते. मागचे 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस झाले तुम्ही रोज बघत आहात. जाताना आणि येताना दिवसातून 2 वेळा ही ऍडव्हर्टाइजमेंट दिसते. आणि तुमच्या घरात लहान लहान मुलं आहेत समजा, 5-7 वर्षाचे, 8 वर्षाचे, आणि तुमच्या मिसेसनी तुम्हाला असंच म्हटलं काहीतरी की हो, कुठेतरी चला मुलांना घेऊन जाऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला असं वाटणार नाही का की चला सर्कसमध्ये घेऊन जाऊ, यांना जवळच आहे? येस नो इन द चॅट बॉक्स. येस नो इन द चॅट बॉक्स. जस्ट एक्झाम्पल देतोय मी. का बरं असं वाटलं माहिती आहे का तुम्हाला? कारण ती ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला 7, 8, 9, 10 वेळा दिसली. ओके. तर तुम्ही काय विचार केला माहिती आहे? तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही काय विचार केला की चला एकदा जाऊन तर बघू, एकदा जाऊन तर बघू. ओके. आणि त्यांनी समजा तिथं जर समजा ती ऍडव्हर्टाइजमेंट अजून चांगली केली, त्यांनी लिहिलं असं की सायंकाळी 6 ते 7 पहिल्या 50 पार्टिसिपंटला फ्री एंट्री. आता 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 तर अजून तुम्ही विचार करा, अरे 6 ते 7 मध्ये जाऊ आपण. आणि समजा यदा कदाचित 6-7 वाजता तुम्ही गेले आणि ते 50 लोक संपले, आता तुम्ही परत येणार आहे का तिथून? नाही. तुम्ही काय करता? तुम्ही काय करता? ठीक आहे, जाऊ दे, किती तिकीट आहे भरून टाकू आपण. अजून एक एक्झाम्पल देतो. हॅलो, लिसन टू मी. हे एक्झाम्पल्स फार महत्वाचे आहे बरं का. याच्यावरून तुम्हाला फार क्लॅरिटी मिळते, फार क्लॅरिटी मिळते. अजून एक एक्झाम्पल देतो. एक मारुती सुझुकीची गाडी आहे समजा, ओके. मारुती सुझुकीची एक गाडी आहे. हे एक्झाम्पल्स तुम्हाला हे शिकवतील की तुम्ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कशी करावी. एक मारुती सुझुकीची गाडी आहे, त्या गाडीचं नाव आहे समजा स्विफ्ट. ठीक आहे. स्विफ्ट गाडी माहिती आहे सर्वांना? ओके. ओके. वॅगनार तर माहित असेल. वॅगनार. ठीक आहे, वॅगनार घेऊ आपण. वॅगनार ही गाडी आहे समजा मारुती सुझुकीची. ठीक आहे. आता मी लिहितो, ओके, वॅगनार ह्या गाडी जर का एक लोअर मॉडेल घेतलं तुम्ही, लोअर मॉडेल, बघा ऍडव्हर्टाइजमेंट कशी तयार होते. याच्यासाठी मेंटरची गरज असते हो, हे सांगत आहे मी तुम्हाला. समजून घ्या, जरा समजून घ्या. हे तुम्ही जर का तुम्हाला आलं असतं ना, तुम्ही आतापर्यंत केलं असतं हे. ठीक आहे. हे नाही येत आहे, हे नाही जमत आहे, म्हणून तुम्ही इकडे आहात या क्लासमध्ये, हे समजून घ्या. ओके, लक्षात घ्या. आता समजा एक वॅगनार जे आहे याचं बेसिक मॉडेल जे आहे ना, हे 4 लाखाचं आहे. किती? 4 लाख रुपयाचं बेसिक मॉडेल आहे समजा, म्हणत आहे मी. ओके, एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता ही गाडी जर एखादा व्यक्ती घेतो, तर त्याला 50,000 रुपये भरून समजा ही गाडी मिळते. किती? 50,000 रुपये भरून ही गाडी मिळते त्याला घरी. म्हणजे 3.5 लाख रुपये त्याला अजून भरायचे आहेत. बरोबर आहे. आता या 3.5 लाखाला 4 वर्षामध्ये जर का ईएमआय मध्ये डिवाइड केलं, तर प्रत्येक महिन्याची ईएमआय येते 3,000 रुपये समजा. ठीक आहे. आता याने जर अशी ऍडव्हर्टाइजमेंट केली, बघा आता 2 ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतो तुम्हाला मी, है ना. वॅगनार आपल्या घरी घेऊन जा, 3,000 रुपये महिना. 3,000 रुपये महिना भरून वॅगनार आपल्या घरी घेऊन जा. ओके, ही एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे. आणि दुसरी ऍडव्हर्टाइजमेंट आहे, हे अजून बेटर करता येते आपल्याला. मी जस्ट एक्झाम्पल देतो. वॅगनार घरी घेऊन जा फक्त 100 रुपये प्रति दिवस. कुठली ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला जास्त चांगली वाटत आहे हो? हे आहे ए आणि हे आहे बी. टाईप करा बरं चॅट बॉक्स मध्ये. कुठली ऍडव्हर्टाइजमेंट जास्त अपिलिंग वाटत आहे की अरे यार 100 रुपये महिना, 100 रुपये पर डे. हे आहे फक्त 100 रुपये प्रति दिवस, असं लिहिलेलं आहे इथं. वॅगनार आपल्या घरी घेऊन जा फक्त 100 रुपये प्रति दिवस. कुठली जास्त बेटर वाटते, ए और बी? हे तुम्हाला मी देता एक्झाम्पल्स. समजलं? मी सर्कसचं एक्झाम्पल दिलं, मी तुम्हाला गाडीचं एक्झाम्पल दिलं. हे डिपेंड करते की तुम्ही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कशी तयार करता. त्याच्यावर तुमचे लीड जनरेट होतात. माहितीये का? काल ते मोहन सर होते, आहेत का ते इकडे? मोहन सर तुम्ही आहे का इकडे? येस टाईप करा बरं चॅट बॉक्स मध्ये. येस.
मोहन सर इन्शुरन्स वाले LIC आहेत का? ते कन्यादान योजनाचं करत होते म्हणे, आहेत का? टाईप येस इन द चॅट बॉक्स. हा, आता समजलं सर तुम्हाला लीड का कमी येतात. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट काय लिहिताय त्याच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे. ओके, काय लिहिताय तुम्ही? तुमच्या कॉम्प्युटरला का बरं 100 लीड जातात, तुम्हाला का नाही येत? कारण की तो एखाद्या एक्सपर्ट सोबत काम करत असेल कदाचित, तुम्हाला नाही माहित. तो कोणाच तरी सजेशन घेत असेल, त्याचा कोणीतरी मेंटर असेल जो त्याला समजवत असेल की असं कर, असं लिहा, असं लिहा. एक लक्षात घ्या, तुम्ही स्वतःवरून ऑब्झर्व करा की तुम्ही कशा ऍडव्हर्टाइजमेंटवर रिॲक्ट करता. तुम्ही माझ्या ऍडव्हर्टाइजमेंटवर का रिॲक्ट केलं? का बरं तुम्ही या ग्रुपमध्ये आले? का बरं तुम्ही या क्लासला बसलेले आहे? कारण मी असं लिहिलं होतं 5 days फ्री, लेवल 1 कोर्स फ्री, असं लिहिलं होतं मी. मी जर असं लिहिलं असतं होतं, समजा लिहिलं असतं तर, की लेवल 1 कोर्स 999 रुपये, किती लोक असते हो इथे बसतील सांगा बरं तुमच्यापैकी, किती लोक नसते आले नसते. की 999 रुपये, या माणसाला ओळखतही नाही मी, कसं काय 999 रुपये देऊ? अहो 99 रुपये पण देत नाही कोणी, माहितीये का? सो यू शुड नो हाऊ टू क्रिएट ऍड्स. किती लोकांना असं वाटतं की येस यार दिस इज व्हेरी ट्रू. टाइप ट्रू इन द चॅट बॉक्स. सब लोग टाइप करेंगे, टाइप ट्रू इन द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटतं की येस ऍडव्हर्टाइजमेंट बनवता आली पाहिजे? टाइप ट्रू इन द चॅट बॉक्स, TRUE ट्रू. ओके, एक वाक्य, एक सिंपल सेंटेन्स कॅन चेंज युअर कम्प्लीट रिझल्ट. कम्प्लीट रिझल्ट. गृहिणी आहात, मेकअप आर्टिस्ट बनून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न कमवू शकता. अधिक माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा. अशी ऍडव्हर्टाइजमेंट बनवली तर, आता एक एक मेकअप आर्टिस्ट आहे की ते सांगते की मेकअप आर्टिस्ट शिका, मेकअप आर्टिस्ट बना, असं होईल तसं होईल. आणि एका माणसाने काय केली, एक ऍडव्हर्टाइजमेंट तयार केली. गृहिणी आहात, क्वेश्चन मार्क, मेकअप आर्टिस्ट बनून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळवायला शिका. अधिक माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा. आता आता महिला क्लिक करतील का? ज्या गृहिणी आहेत ते क्लिक करतील का? येस नो? येस नो? आणि यांनी जर का त्यांचा एक क्लास घेतला, त्यांना जसं मी तुम्हाला शिकवतो असं जर का शिकवलं, आणि त्यांनी सांगितलं की माझा 5 हजाराचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये मी बेसिक मेकअप आर्टिस्ट कसं बनायचं हे शिकवेल तुम्हाला. 100 महिला आल्या, त्यामधले 5-6 महिला देतील ना यांना पैसे? येस नो? प्रॉब्लेम इथंच आहे. एक तर काय आहे, दोन प्रॉब्लेम आहेत तुम्हाला सांगतो मी. एक तर आपल्याला ह्या गोष्टी पटत नाहीत. एक तर आपल्याला ह्या गोष्टी पटतात पण आपल्यामध्ये ते डेअरिंग नाही, ते एकदा रिस्क घेऊन बघायची. या दोन गोष्टीमुळे आपण माग आहे. किती लोकांना असं वाटते की एक तर आपल्याला ह्या गोष्टी पटत नाहीयेत, नंबर 1, हे एक कारण असू शकते म्हणून आपण ऍक्शन घेत नाहीये. नंबर 2 आहे की आपल्याला ह्या गोष्टी तर पटत आहेत की सर तुम्ही बरोबर सांगत आहे, पण तुम्हालाच असं वाटतं की हे मेरे साथ नाही होगा, असं वाटते तुम्हाला. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणते माहिती आहे का? जसा तुम्ही विचार करता तसंच तुमच्यासोबत होते. तुम्ही विचार कराल पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह. मी काय बोललो तुम्हाला, कालही बोललो, परवाही बोललो, मागच्या 3 दिवसात बोललो. मी काय बोललो? माझे 4ही बिझनेस फक्त आणि फक्त फेसबुक ऍड्स याच्या भरोश्यावर सुरू आहेत. फक्त फेसबुक ऍड्स. आणि दररोज नवीन लोक येतात माझ्यासोबत, दररोज नवीन लोक. जे लोक ओळखत नाही त्या लोकांसोबत संपर्क येतो माझा. अँड दिस, हे जे मी करतो हे कोणी करू शकते, तुम्ही करू शकता. हे समजते का तुम्हाला? येस नो इन द चॅट बॉक्स. फक्त तुम्हाला ही प्रोसेस समजून घ्यावं लागेल. समजलं? ओके, चला पुढे जाऊ आपण. मी एखाद्या विषयावर का बरं जास्त बोलतो माहिती आहे का? कारण तुम्हाला ते समजलं पाहिजे. ओके, सो अटेन्शनचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, अशा काही गोष्टी तयार करा ज्याच्याकडून त्याचं लक्ष तुमच्या पोस्टवर जाईल. यामध्ये तुम्ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा मांडू शकता. कशासाठी? फक्त लक्ष जाण्यासाठी. ओके, डिजिटल मार्केटिंग 4,999 पासून सुरुवात, सुरू असं लिहिलं तर ऍटलिस्ट समोरचा एकदा तरी कॉल करून पाहिजे. या सर्व गोष्टींनी काय होईल की तुमच्या कस्टमरचं जे लक्ष आहे ते तुमच्याकडे वेधलं जाईल. जसं की उदाहरणार्थ दिले आहे, लर्न इंग्लिश इन 30 days. 30 दिवसात माणूस खरंच इंग्लिश शिकतो का? खरं सांगा बरं, येस नो? नाही शिकत, मी सांगतो तुम्हाला, नाही शिकत. पण तुम्ही असं हे लिहू शकता ऍडव्हर्टाइजमेंट, कारण की त्याला काहीतरी समजेल तरी, ते प्रॅक्टिस तरी होईल. सस्ता है मगर अच्छा है, गेट मोर डिस्काउंट दॅन अदर्स, अर्न 1 लाख रुपीज पर मंथ ऍज अ कोच, किंवा अर्न 1 लाख रुपीज पर मंथ ऍज अ मेकअप आर्टिस्ट. अशी जर का ऍडव्हर्टाइजमेंट केली तुम्ही तर काय होईल? लोक इंटरेस्ट घेतील त्याच्यामध्ये, आणि एकदा ते इंटरेस्ट घेतल्यावर मग पुढची जर्नी चालू होईल. नंबर 2 आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट कसा क्रिएट करायचा? किती लोकांना क्लिअर आहे? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स, म्हणजे मी पुढे जातो. इंटरेस्ट या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे किंवा तुमची जे काही सर्व्हिस आहे ते तुमच्या कस्टमरला तुम्ही देऊ इच्छिता, त्यामध्ये तुमच्या कस्टमरचा इंटरेस्ट निर्माण करणे.
आता मी फेसबुक ऍड शिकवतो, त्याच्यामध्ये माझ्या कस्टमरचा म्हणजे तुमचा, माझ्या स्टुडंटचा, त्यांचा इंटरेस्ट आला पाहिजे ना. त्यासाठी मला काय करावं लागेल, याचा अर्थ आहे की मला उदाहरणार्थ असं काहीतरी एक्झाम्पल द्यावं लागेल की महिलांसाठी फ्री क्लास, फक्त महिलांसाठी, है ना, टेक्निकल नॉलेज नसलं तरीही तुम्ही शिकू शकता, असं काहीतरी करावं लागेल मला. आता मिळवा मॉलपेक्षा स्वस्त दरात कपडे, फक्त पुढचे 4 दिवस पहिल्या 100 लोकांसाठी. यांनी काय होईल, इंटरेस्ट आणि स्केअरसिटी निर्माण होईल. मोर दॅन 100 पीपल बेनिफिटेड. मी सांगतो नेहमी की 100 पेक्षा जास्त लोकांना आम्ही लखपती बनवलं. ओके. तुम्ही म्हणाल की सर आमच्या जवळ तर असे लोकच नाही की ज्यांना आम्ही काही बनवलं. काही हरकत नाही, मी सांगेल तुम्हाला काय करायचं, डोंट वरी. ऑफर व्हॅलिड फॉर लिमिटेड टाइम. येतात का अशा अशा ऑफर येतात का तुमच्याकडे? हे तुम्हाला क्रिएट करता आलं पाहिजे बाबा, यालाच म्हणतात मार्केटिंग. आपण हे इथं आपण मागं पडत आहोत, म्हणून आपला बिझनेस जिथल्या तिथं आहे, म्हणून आपला बिझनेस वाढत नाहीये. काय वाटते, किती लोक ऍग्री करतात? मान्य करावं लागेल तुम्हाला हे, येस नो. जर का खरंच असं होत असेल तर मान्य करावं लागेल, कारण मान्य केल्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत आपण. येस नो इन द चॅट बॉक्स. ओके. ठीक आहे. राईट. पुढची गोष्ट काय आहे बघा, डिझायर. डिझायर या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या कस्टमरला जी काही डिझायर आहे त्याची, प्रत्येकाची काही ना काही एक इच्छा असते, एक स्वप्न असते, ती डिझायरसाठी सॉल्युशन देत आहात का तुम्ही त्याच्या डिझायरसाठी? त्याला वाटते की माझा बिझनेस वाढला पाहिजे, तुमच्या ऍड मध्ये असं लिहिलेलं पाहिजे, आता तुमचा बिझनेस वाढवा. झाली का त्याची डिझायर पूर्ण? समजा एखाद्या कस्टमर त्याला 2 BHK 3 BHK घर घ्यायचं आहे किंवा त्याला कार घ्यायची आहे, तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असं लिहिलेलं आहे की तुमची पहिली कार तुमच्या घरी न्या, गुढीपाडव्याला तुमची पहिली कार न्या तुमच्या घरी, असं लिहिलेलं आहे. तर आता तुमच्या स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करा, असं लिहिलेलं आहे. तर आले का त्याचं स्वप्न, दिसलं का त्याला पटकन? तो तो क्लिक करेल का त्या ऍडवर? तो माहिती घेईल का? दिस इज व्हॉट इज द मार्केटिंग अँड सेल्स. हे तुम्हाला समजलं पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, कदाचित तुम्ही तुमच्या तुमच्या फील्डचे खूप मोठे एक्सपर्ट असाल, तुम्हाला खूप सारा एक्सपिरियन्स असेल, खूप वर्ष झाले तुम्ही एखादं काम करत असाल. काही लोक मला म्हणतात की सर आम्ही 10 वर्ष झाले हे करत आहे. ओके. तर माहित आहे मला, तुम्ही करत असाल, तुम्ही खूप एक्सपर्ट आहात तुमच्या टीएचे. पण कदाचित तुम्ही मार्केटिंग अँड सेल्स मध्ये कमी पडले आहात का? आणि हे मेजरली कुठे चेंज झालं माहिती आहे काय? लॉकडाऊन नंतर हे चेंज झालं. कोरोनाच्या आधी काही लोकांचे बिझनेस फार चांगले चालू होते, त्यानंतर सडनली बिझनेस डाऊन झाले आणि मग ते अपच नाही झाले, वाढलेच नाही. मग का बरं वाढले नाही माहिती आहे का? कारण की दुसरे लोक आले. तुम्ही आज बघा तुमच्या सारखे बिझनेस करणारे लोक डिजिटल मार्केटिंग करतात की नाही करत? फायदा, प्रत्येक व्यक्ती आज डिजिटल मार्केटिंगच्या मागे लागलेला आहे, प्रत्येक व्यक्ती, ज्याला माहित आहे की याच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे. समजलं? तर त्यामुळे तुम्ही पण या गोष्टीला लवकर समजा. आज जरी नाही समजले, तुम्हाला हे आज नाही उद्या, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी याच्यामध्ये यावंच लागणार आहे. लक्षात घ्या. पण तो तेवढा उशीर का करता? माझं म्हणणं आहे आजच डिसिजन घ्या. काय म्हणता तुम्ही? येस नो. आजच ते पहिलं पाऊल का घेत नाही आपण? का बरं आपण वेट करतोय? मला हेच समजत नाही. ठीक आहे. डिझायर या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या कस्टमरला जी कुठली डिझायर घेऊन त्यासाठी सोल्युशन शोधत आहात, त्या डिझायरला तुम्ही टार्गेट केलं पाहिजे. तर ते कसं करता येईल, त्यासाठी तुमच्या फेसबुक ऍड्स मध्ये डायरेक्टली कस्टमरला डिझायरला टार्गेट करा. गेट युअर फर्स्ट कार ऍट युअर होम, बाय युअर ड्रीम होम, अचीव व्हॉट यू वॉन्ट, अशा प्रकारचे शब्द जर तुम्ही वापरले, उदाहरणार्थ 30 दिवसात 10 किलो वजन कमी करा. आता तुम्ही सुद्धा इतरांपेक्षा सुंदर दिसू शकता, 4 व्हीलर घेणे झाले सोपे, नवीन ट्रेंडिंग कपडे शिवा, ते सुद्धा आपल्या बजेटमध्ये, कुठलीही मार्केटिंग न करता दर महिन्याला लाखो रुपये कमवा. अशा प्रकारचे काही शब्द, अशा प्रकारचे काही सेंटेन्सेस तुम्ही वापरू शकता. ऍक्शन. आता तुम्ही म्हणाल की सर आमच्या बिझनेससाठी सांगा, आमच्या बिझनेससाठी सांगा, असे भरपूर लोक मला म्हणतात. पण मी म्हणतो की बाबा, फक्त तेवढं वाक्य होऊन नाही होणार रे बाबा. तुम्हाला पूर्ण एक अभ्यास करावा लागेल तुमच्या बिझनेसचा पहिले. ठीक आहे. आणि त्यानंतर ते होईल. समजलं? त्यामुळे शॉर्टकट सॉल्युशन शोधण्याच्या मागे जाऊ नका. मी तुम्हाला अजून सांगतो, 2 4 5 हजार रुपये वाचून तुमचं काही होणार नाही. काही नाही होणार. आणि ते गेले आणि त्यांचं नुकसान झालं तरीही काही नाही होणार आहे. इथं येऊन तुमचा फायदाच होणार आहे, हे पण सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. शेवटचा आहे ऍक्शन. ऍक्शन या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या कस्टमरला काहीतरी ऍक्शन घ्यायला सांगत आहात. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली पण त्याला ऍक्शनच नाही सांगितली काय घ्यायची. तुम्ही खूप छान ऍडव्हर्टाइजमेंट बनवली, खूप छान सुंदररित्या त्याला हुक सुद्धा दिलं, चांगला हे क्रिएट केलं. तुम्ही म्हणता, काही लोक मला म्हणतात की सर आम्ही तर खूप चांगले चांगले पोस्टर बनवतो, पण आम्हाला लीडच येत नाही. कारण त्याच्यामध्ये ऍक्शन नाही दिली ना तुम्ही. ऍक्शन, ऍक्शन देणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात सीटीए. सीटीए म्हणजे कॉल टू ऍक्शन. तुम्ही तुमच्या कस्टमरचा इंटरेस्ट सुद्धा जागृत केला, पण त्यावेळेला तुम्ही जर काही ऍक्शन दिलं नाही तर कदाचित तो तुमचा कस्टमर होणार नाही. म्हणून प्रत्येक पोस्टमध्ये तुम्ही एक तरी कॉल टू ऍक्शन द्यायला पाहिजे, ज्याला आपण सीटीए असं म्हणतो. उदाहरणार्थ, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आत्ताच आमच्याशी संपर्क करा, आत्ताच आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. अशा प्रकारे याला म्हणतात कॉल टू ऍक्शन. किती लोकांना समजलं? टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. हे जे डॉक्युमेंट आहे
हे डॉक्युमेंट तुम्हाला मिळेल जर का तुम्ही ऍडव्हान्स कोर्समध्ये. पहिले मी फ्रीमध्ये देत होतो, पण काही उपयोग नाही होत, लोक काही वापरत नाही, त्यामुळे मी ते बंद केलेलं आहे. आता फक्त मी हे त्याच लोकांना देतो जे ऍडव्हान्स कोर्समध्ये येतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट कशा क्रिएट करायच्या हे सुद्धा इथे दिलेले आहेत. हे बघा, अशा वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिलेल्या आहे एक्झाम्पल म्हणून. हे तर फक्त एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमची ऍडव्हर्टाइजमेंट आपण स्वतः क्रिएट करतो, बसून तुम्हाला क्रिएट करून देतो तुमची पहिली ऍडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे. हे ऍडव्हर्टाइजमेंटचे हे पोस्टर आहेत. ठीक आहे. आता बरेचसे लोक व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करतात लोकांना आणण्यासाठी. तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय लिहायचं आहे, फिटनेस कोच असाल तर काय लिहायचं आहे, योगा कोच असाल तर काय लिहायचं आहे, ते सगळं तुम्हाला हे मेसेजेस सुद्धा दिले जातात. हे बघा, हे मेसेजेस इथे आहेत. ओके. हे मेसेजेस सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपचे टेम्पलेट, जसं माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला बरेचसे मेसेजेस असतील, तसे आमच्याकडे 100 टेम्पलेट आहे. ते टेम्पलेट सुद्धा तुम्हाला दिले जातात. ठीक आहे. प्रॉम्प्ट्स, तुम्ही चॅट जीपीटीचा कसा वापर कराल यासाठी, हे सुद्धा तुम्हाला हे प्रॉम्प्ट सुद्धा दिले जातात. आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो. किती लोकांना बघायची आहे जादू, मॅजिक? टाईप मॅजिक इन द चॅट बॉक्स. की सर हे जे तुम्ही एवढं मोठं सांगितलं हे काही आमच्या डोक्यात गेलं नाही बाबा, आणि आता हे शॉर्टकट कसं करायचं ते सांगा आम्हाला. फक्त 2 क्लिक मध्ये झालं पाहिजे हे. किती लोकांना वाटतं की हे सर 2 क्लिक मध्ये झालं पाहिजे, असं काहीतरी सांगा आम्हाला. ठीक आहे. सांगू, मॅजिक दाखवू तुम्हाला. चॅट जीपीटी हा शब्द किती लोकांना ऐकला? चॅट जीपीटी. नसेल ऐकला काही हरकत नाही. गुगलवर जायचं, चॅट जीपीटी लिहायचं, chatgpt.com करायचं आणि एंटर करायचं. हे बघा, याच्यावर अकाउंट क्रिएट करायचं. हे मी ऍडव्हान्स कोर्समध्ये पूर्ण डिटेल शिकवतो. पण समजा एवढं तरी समजून घ्या आता, की चॅट जीपीटी मध्ये गेले तुम्ही, याच्यावर अकाउंट क्रिएट करा. आणि तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करायची आहे. तुम्हाला माहित नाही AIDA फॉर्म्युला काय आहे, तुम्हाला माहित नाही कसं वापरायचं, तुम्हाला माहित नाही काय लिहायचं, काहीच टेन्शन नाही. सरळ याच्यामध्ये जा. आपला हा प्रॉम्प्ट दिलेला आहे इथे, हा प्रॉम्प्ट कॉपी करा. हे कॅन यू क्रिएट अ फेसबुक ऍडवाला हा प्रॉम्प्ट कॉपी करा. याला कॉपी करतो मी. ठीक आहे. ठीक आहे. ओके. कॉपी. सांगा कुठल्या बिझनेससाठी करायची, तुम्ही बिझनेसचं नाव सांगा, मी इथे सांगतो त्याला. टाईप करा बिझनेसचं नाव एखाद्या, कुठल्याही बिझनेसचं नाव टाईप करा. स्पोकन इंग्लिश पहिलं जे आलं ते मी घेतो. ठीक आहे. स्पोकन इंग्लिश, यांनी काय लिहिलं? हे बघा, स्पोकन इंग्लिश बिझनेस आहे एक, लक्ष देऊन ऐका. हे कॅन यू राईट अ फेसबुक ऍड कॉपी फॉर माय, इथं लिहितं बिझनेसचं नाव. इथं काय लिहितो मी आता? स्पोकन इंग्लिश. हे बघा, हे सर्व रेडीमेड देईल तुम्हाला, फक्त तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं आहे. स्पोकन इंग्लिश क्लासेस. क्लासेस घ्यायचे ना तुम्हाला स्पोकन इंग्लिशचे. ठीक आहे. सॉरी, क्लासेस बिझनेस. कुठं आहे तुमचा बिझनेस? तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये, बरोबर आहे. आता समजा इथे लँग्वेज कुठली आहे? बिझनेस इन इंग्लिश, बरोबर आहे. कारण की इंग्लिशच शिकवणार आहे, तर इंग्लिशमध्येच तुम्ही ऍड तयार करणार समजा. ठीक आहे. तर इंग्लिश विथ अट्रॅक्टिव्ह हुक बेनिफिट्स अँड इमोजीस विच आय कॅन यूज प्रायमरी टेक्स्ट इन अ फेसबुक ऍड. टाइम समजा तुम्ही ठरवलं की बाबा 4 तारखेला किती वाजता? रात्री 8 वाजता, 8 PM टू 10 PM, म्हणजे 8 ते 10 तुम्ही क्लास घेणार आहे समजा, असं लिहितो मी इथं. उद्या 4 मे, इथं लिहितो मी 4 मे 2024. ओके. आणि कुठे घेणार आहे? झूमवर घेणार आहे समजा तुम्ही, ऑनलाईन. बस एवढं लिहून ठेवून द्या. आता हे बाकीचं रेडीमेड होतं, फक्त इथे तुम्ही बिझनेसचं नाव टाकलं आणि इथे तुम्ही लँग्वेज टाकली आणि याला एंटर केलं, झालं. आता बघा, हा तुम्हाला ऍड कॉपी बनवून देते. झालं, ऍड कॉपी तयार तुमची. याच्यामध्ये यांनी सर्व वापर केला, AIDA चा पण वापर केला. ओके. AIDA म्हणजे अटेन्शन, इंटरेस्ट, डिझायर आणि ऍक्शनचाही वापर केला. आता मी याला काय म्हणतो पुन्हा ऐका. कॅन यू rewrite can you rewrite this with AIDA method? बघा आता, झालं का? ओके. डिझायर पण दिले, ऍक्शन पण दिले. काय लिहिलं आता याने बघा? वॉन्ट टू स्पीक इंग्लिश विथ कॉन्फिडन्स, डिस्कवर अवर स्पोकन इंग्लिश क्लासेस स्टार्टिंग फ्रॉम 4th May 2024 फ्रॉम 8 PM to 10 PM ऑन झूम. इंटरेस्ट हे सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये. रेडी टू अनलॉक फुल पोटेन्शियल इन इंग्लिश कम्युनिकेशन वेदर यू आर बिगिनर और सीकिंग टू पॉलिश युअर स्किल्स. अवर एक्सपर्ट लेड क्लासेस आर टेलर्ड just for you. Desire का imagine effortlessly expressing yourself in English, captive listeners with your fluency and clarity. Our proven method will empower you to achieve just that. Action काय? Seize the opportunity, transform your speaking abilities, sign up and embark your journey towards English mastery. How many people like it? Type I like it. Type like in the chat box everybody. How many people like it? Type like. आता काही लोक म्हणतील सर माझं तर मराठीमध्ये प्रोडक्ट आहे, मला तर हे इंग्लिश नाही पाहिजे, मला तर ऍडव्हर्टाइजमेंट क्रिएट करताना मराठी ऍड पाहिजे. ठीक आहे, काहीच नाही. याला सांगा कॅन यू राईट द सेम इन मराठी. मराठीमध्ये हे सेम लिहून देशील का बाबा? पटापट लिहून देईल तो. आपण अनिकेतचं उदाहरण घेऊ डबल एकदा.
ठीक आहे. अनिकेतचं काय बिझनेस आहे? सोलर आहे. ओके. बघा आता मी इथून प्रॉम्प्ट कॉपी करतो. हा प्रॉम्प्ट आहे आपला. ओके. हे असे 100 प्रॉम्प्ट देणार आहे बरं का तुम्हाला. इथे तुम्हाला 7च दिसत आहे. तुम्हाला 100 देणार आहे, कारण हे पेड मध्ये देतो, हे फ्री मध्ये नाही देत. ठीक आहे. सो पेड मध्ये देतो. हे कॉपी केलं प्रॉम्प्ट, इथं आलो चॅट जीपीटी वर. हे बघा हा लिहित आहे आता, विश्वास इंग्रजी बोलायसाठी इच्छुक आहे का वगैरे. आता याला मी स्टॉप करतो इथं. आणि इथं टाकतो मी अनिकेतचा बिझनेस. हे कॅन यू राईट अ फेसबुक ऍड कॉपी फॉर माय सोलर बिझनेस, है ना, सोलर रूफटॉप. सोलर, बघा इथं टाकतो मी सोलर रूफ टॉप बिझनेस. ठीक आहे. आता कुठल्या भाषेत पाहिजे आपल्याला? मराठीमध्ये पाहिजे. याचं मराठी एवढं चांगलं नाही आहे, त्यामुळे याला सांगायचं की इंग्लिशमध्ये लिही. आणि त्या इंग्लिशला मराठी कसं करायचं मी सांगतो मग तुम्हाला. हे बघा, याला सांगायचं इंग्लिशमध्ये लिही. इंग्लिश विथ अट्रॅक्टिव्ह हुक बेनिफिट्स अँड इमोजीज विच आय कॅन यूज फॉर प्रायमरी टेक्स्ट युझिंग, इथे लिहितो युझिंग AIDA मेथड. ओके. आता बघा, हे झूम ह्याची काही गरज नाही यांना. ओके. या बिझनेसमध्ये टाइम डेट याची काही गरज नाही आहे. ओके. घ्या आता. घ्या अनिकेत. रेडी? रेडी टू मेक स्विच टू क्लीन रिन्यूएबल एनर्जी, हार्नेस harness the power of solar energy, introducing our solar rooftop solution to ultimate way to save on energy bills while saving the planet. म्हणजे निसर्गाला पण सेव्ह करा आणि तुमचं बिल्स पण वाचवा. लिहिलं का यांनी? आता तुम्ही म्हणाल की सर, पण माझं तर सर माझे सगळे कस्टमर मराठीत आहे सर, यांना हे इंग्रजी नाही समजणार. कॉपी करा, याला कॉपी करा. इकडे गुगलमध्ये जा. गुगलमध्ये टाका गुगल ट्रान्सलेटर. काय टाका? गुगल ट्रान्सलेटर. माहिती आहे ना गुगल ट्रान्सलेटर? नसेल माहित तर शिकवून देईल मी, काळजी नका करू. गुगल ट्रान्सलेटवर जा, क्लिक करा आणि इथे याला गुगल ट्रान्सलेट म्हणा. आणि हा तुम्हाला आता इंग्लिश टू मराठी करून देईल. बघा इथे टाईप करा इंग्लिश, लगेच इकडे दिलं मराठी. दिलं का? दिलं का? किती सोपं आहे सांगा. किती लोकांना वाटलं वाव काय सोपं आहे इथं. वाव. टाइप वाव इन द चैट बॉक्स यार, एक बार वाव तो टाइप कर दो चैट बॉक्स में. पसंद आया की नाही? टाइप वाव इन द चैट बॉक्स एव्हरीबॉडी. अरे काय झोपले की काय तुम्ही? टाइप करा वाव चॅट बॉक्स मध्ये. व्हेरी गुड. ओके. काय लिहिलं बघा इथे? सौर ऊर्जेच्या शक्तीचा वापर करा. स्वच्छ अक्षय सौर ऊर्जेवर स्विच करण्यास तयार आहात का? आमची सोलर रूफटॉप सोल्युशन सादर करत आहोत. ग्रह वाचवताना ऊर्जा बिलावर बचत करण्याचा अंतिम मार्ग. आता याच्यामध्ये काही काही शब्द हात चुकवतो, तर ते आपण बरोबर करून घ्यायचे. बस लक्ष द्या. वाढत्या वीज बिलांना कंटाळा आलाय? आमची सोलर रूफटॉप सिस्टीम एक शाश्वत उपाय ऑफर करते, तुम्हाला तुमची स्वतःची ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि तुमचा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यास सक्षम करते. बघा किती सुंदर लिहिलं राव. कुठलाच माणूस हे लिहू शकणार नाही इतक्या लवकर. लिहू शकेल का इतक्या 2 मिनिटांमध्ये? असं तुम्ही कुठल्याही बिझनेस साठी करू शकता मित्रांनो. हेच मी सांगत आहे मागचे 4 दिवस झाले. तुम्हाला का समजत नाहीये यार? ओके. यू कॅन ग्रो एनी बिझनेस ऑफ युअर्स. जस्ट अंडरस्टँड की काही जर का आपण चेंजेस केले छोटे छोटे, तर बघा आपला बिझनेस. अहो मी काय म्हटलं तुम्हाला? मी काय म्हटलं? काल किती लोक होते सांगा बरं? कालच्या सेशनला किती लोक होते? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोक कालच्या सेशनला होते? ओके. प्रतीक्षा मॅडम होते. अजून कोण कोण होतं? सोनाली मॅडम होते, नितीन सर होते, बरेच लोक होते बघा. ओके. काल मी माझी एक जो ऍडव्हान्स कोर्स आहे त्याची फीस सांगितली. ओके सर्वांना. आता मी सर्वांना सांगतो जे नव्हते. माझ्या ऍडव्हान्स कोर्सची फी सांगितली मी 4,999 रुपये. ही कालची ऑफर होती. ओके. मला सांगा एवढे पैसे इन्व्हेस्ट करून, ठीक आहे, जर तुम्हाला हेच पैसे याच्या दुप्पट जरी परत मिळाले, समजा दुप्पट. ओके. समजा तुम्ही या 4,000चे 10,000 जरी केले, तरी हा कोर्स जॉईन करणे वर्थ आहे का? का बरं 10,000 माहिती आहे का? कारण हे एकदा केले तुम्ही 10,000, असे 10,000 तुम्ही कितीतरी वेळा करणार आयुष्यभरात. येस नो? कारण स्किल तुमच्याकडेच आहे ना. ते काय मी वापस थोडी घेणार आहे. एकदा तुम्हाला शिकवलं म्हणजे शिकवलं, ते तुमच्याकडेच राहील. आता मला एक एक्झाम्पल सांगा. महिन्याला तुम्हाला एक क्लायंट जरी मिळाला, एक क्लायंट, तरीही तुमचे हे 4,999 रुपये निघतील का? तुमचं प्रोडक्ट समजा 1,000चा आहे, 1,000चा. तुम्हाला किती क्लायंट पाहिजे? फक्त 5 क्लायंट. हे जे काही मी आयडिया देतो याच्यातून तुम्हाला 5 क्लायंट नाही भेटणार. काय वाटते तुम्हाला? किती लोकांना वाटते की नाही सर, मला नाही वाटत की 5 क्लायंट भेटतील मला. बापरे बाप, भयंकर निगेटिव्ह माणूस आहे मग तू. कोणी पण असेल. किती लोकांना असं वाटते? 5 क्लायंट नाही भेटणार तुम्हाला? 5 नाही भेटणार असं वाटते तुम्हाला? एवढं नाही करू शकणार तुम्ही? मग तर तुम्हाला स्वतःवरचा विश्वास वाढवायची गरज आहे असं मला वाटते. काय म्हणता तुम्ही? काय म्हणता? येस नो इन द चॅट बॉक्स. ओके. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस. मी हेच सांगतोय तुम्हाला. हे छोटे छोटे बदल कॅन चेंज युअर बिझनेस कम्प्लिटली.
ओके, नवीन लीड्स तुमच्याकडे येऊ शकतात, असे लोक तुमच्याकडे येऊ शकतात की जे तुम्हाला अगदीच ओळखत नाही. काही गरज नाही रिलेटिव्ह फ्रेंड्स यांच्याकडे जाऊन आपले प्रोडक्ट सांगायची, काहीच गरज नाही. नवीन फ्रेंड बनवा, नवीन रिलेटिव्ह बनवा फेसबुक ऍडच्या माध्यमातून. ठीक आहे. आज अनिकेतला मी ओळखत नव्हतो, अनिकेत मला ओळखत नव्हते. कालपासून आमचं रिलेशन सुरू झालं की नाही. आज क्लास चालू झाल्यापासून 5 वेळा मी नाव घेतलं अनिकेतचं, घेतलं की नाही. आज जर अनिकेतला हे सौर ऊर्जेमध्ये जर का 2 क्लायंट जरी मिळाले, दोन काय एक जरी मिळाला, एक क्लायंट, ओके, माझ्या माध्यमातून, तरी अनिकेत माहित आहे का, जेवढे इन्व्हेस्ट केले त्याच्या 10% 10 टाइम्स 10 टाइम्स पैसे काढील. येस ऑर नो? येस ऑर नो? हीच गोष्ट समजायची आपल्याला. आय एम नॉट ट्राईंग टू सेल यू. मला मला हे म्हणायचं आहे की समजा ह्या गोष्टीला, याच्यामध्ये खूप मोठी गहराई आहे. येस नो? येस नो इन द चॅट बॉक्स. हा, राईट. समजलं? किती लोकांना समजलं मी काय बोललो? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजलं की मी काय बोललो? ठीक आहे, चला अजून एक उदाहरण देतो, कारण उदाहरण देणं माझं काम आहे. व्हेरी गुड, थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सांगणे माझं काम आहे. ओके. आपल्याला मेन डॅशबोर्डवरही जायचं आहे, जवळजवळ 6 वाजत आलेले आहे, पटापट जाऊ आपण आता. आता ही एक ऍड होती, ही ऍड तुम्ही बघितली. ओके. 1 मे पासून 5 मे पर्यंतचा आपला क्लास होता, जो की उद्या शेवट होणार आहे त्याचा, कारण आपण 30 तारखेला सुरू केला होता. तर 5 दिवस हे काय आहे? 5 दिवसाचा फ्री क्लास. हे काय आहे? अटेन्शन. ठीक आहे. हे अटेन्शन घेतलं तुमचं इथे. हे काय आहे? फेसबुक ऍड शिका, इंस्टाग्राम ऍड शिका मराठी भाषेमध्ये, आणि लेवल 1 फ्री. हे काय आहे? डिझायर. डिझायर कव्हर केली इथे. ठीक आहे. इंटरेस्ट कधी घेतला तुमचा, की तुम्ही काय शिकणार आहात हे तुम्हाला सांगून दिलं इथेच, की तुम्ही डे 1ला हे शिकाल, डे 2ला हे, डे 3ला हे, डे 4ला हे, डे 5ला हे. इथे तुमचा काय आला? इंटरेस्ट. आणि तुम्हाला ऍक्शन काय घ्यायला सांगितली सांगा बरं. आत्ताच अप्लाय नाऊ बटनवर क्लिक करा आणि रजिस्टर करा. म्हणून ग्रुपमध्ये 350 पेक्षा जास्त लोक आले. ओके. ओके. आणि एका व्यक्तीला आणायची कॉस्ट किती पडली मला? फक्त आणि फक्त 9 रुपये. हे कोणीच सांगत नाही, पण हे मी सांगतो डायरेक्ट तुम्हाला. फक्त 9 रुपये कॉस्ट. ही कॉस्ट बाकीच्या लोकांना जाते 70 रुपये, कमीत कमी 60 ते 70 रुपये. दिस इज हाऊ यू कॅन क्रिएट युअर ऍड ऑल्सो. किती लोकांना आवडेल की त्यांची ऍड बनवण्यासाठी मी त्यांना हेल्प करेल? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना आवडेल की सर तुम्ही जर का मदत केली मला ऍड बनवण्यासाठी तर मला फार आवडेल. पण तुम्हाला मी अजून एकदा सांगतो, मी फ्रीमध्ये मदत करत नाही. जे द्यायचं होतं मी ते दिलं फ्रीमध्ये तुम्हाला, कदाचित त्यापेक्षा जास्त दिलं, आणि उद्या पण अजून देणार आहे. ठीक आहे. सो नाव यू हॅव टू टेक अ डिसिजन. नाव कस्टमर जर्नी काय असते बघा. कस्टमर जर्नी कशी सुरू होते आणि कशी असते. पहिले कसं असायचं जुन्या काळामध्ये? कस्टमर असायचा एक, जो की ग्राहक ज्याला म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये. तो तुम्हाला ओळखत असायचा, त्याला तुम्ही माहित असायचे की तुम्ही कोण आहात, काय आहे. नो. तो तुम्हाला ओळखत असायचा. नो. त्यानंतर तो तुमच्यावर विश्वास करायचा की बाबा नाही, 2-3 वेळा त्यांनी तुम्हाला पाहिलं, आणि मग तो तुमच्याकडून काय करायचा? एखादा प्रॉडक्ट विकत घ्यायचा. ही जर्नी होती पहिले. कस्टमर जर का तो तुम्हाला ओळखतो, तो तुम्हाला विश्वास करतो, तर तो तुमच्याकडून प्रॉडक्ट घेतो. ही त्याची जर्नी होती. म्हणजे एक्झाम्पलसाठी सांगतो मी, की एखादा व्यक्ती आहे की जो LICच्या पॉलिसी काढतो. ठीक आहे. तर जनरली ज्याला LICची पॉलिसी काढायची आहे तो काय विचार करत होता, की मी अशा व्यक्तीकडून काढेल ज्याच्याकडून कुणीतरी काढलेली आहे, माझ्या मित्रांनी, माझ्या रिलेटिव्हनी, आणि त्याच्याशीच तो कॉन्टॅक्ट करत होता. बरोबर. म्हणजे तो तुम्हाला ओळखत होता नंबर 1. आणि तो नाही, पण त्याचा कोणीतरी मावसा मावशी कोणीतरी मित्र तुम्हाला ट्रस्ट करत होता. येस नो? आणि म्हणून ते तुमच्याकडून प्रॉडक्ट घेत होते. अशी होती पहिली जर्नी. हे होते जुन्या टाइमचं. आताचा टाइम काय म्हणतो? 2024चा टाइम काय आहे? आता कस्टमर जेव्हा हा तुमच्याकडे येतो, आता तो काय करतो? तो रील्स बघतो, तो व्हिडिओ बघतो, आणि तो काय होतो? एज्युकेट होतो, तो शिकतो. आज जरी तुम्ही मला ओळखत नसले समजा, तरीही तुम्ही माझं प्रॉडक्ट का घेता किंवा माझ्यासोबत का बरं जोडता तुम्ही? कारण की तुम्ही आहात एक कस्टमर. तुम्ही मला ओळखलं या 3-4-5 दिवसामध्ये. तुम्हाला मी एज्युकेट केलं फ्रीमध्ये. मी तुम्हाला काहीतरी नॉलेज दिलं, काहीतरी सांगितलं समजावून की हे असं होते, असं केल्याने असं होते. आणि हे एज्युकेट दिल्यामुळे तुमचा माझ्यावर काय आला? विश्वास आला. आणि नाऊ इफ आय टेल यू एनी प्रॉडक्ट देन यू बाय. याला म्हणतात कस्टमर जर्नी. तर आताच्या जर्नीमध्ये आणि जुन्या जर्नीमध्ये फरक फक्त एवढाच आहे, की आता जे काही प्रोडक्ट तुम्ही विकाल त्या प्रोडक्टच्या बद्दल कस्टमरला एज्युकेट करणे फार गरजेचं आहे. हॅलो. फार गरजेचं आहे. एक्झाम्पल पाहिजे का इथे? येस नो? किती लोकांना एक्झाम्पल पाहिजे? टाईप EX इन द चॅट बॉक्स, की सर एक्झाम्पल द्या एखादा, नाही समजलं. मी एक्झाम्पल का देतो माहिती आहे का? कारण तुमच्या डोक्यात फिट झालं पाहिजे मी काय सांगतो त्याच्यासाठी. किती लोक माझ्यासोबत आहेत? टाईप EX इन द चॅट बॉक्स. बघू किती लोक खरोखर ऐकत आहेत मला, की फक्त जॉईन करून ठेवलेलं आहे. टाईप EX इन द चॅट बॉक्स. जर का तुम्ही मला ऐकत असाल
तर टाईप EX इन द चॅट बॉक्स. आय वॉन्ट टू सी हाऊ मेनी पीपल आर लिसनिंग टू मी व्हेरी केअरफुली. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला ऐकूया आपण. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. ठीक आहे. समजा किती लोकांच्या घरी वॉटर प्युरिफायर लावलेला आहे. वॉटर प्युरिफायर, पाण्याला शुद्ध करण्याची मशीन, किती लोकांच्या घरी लावलेली आहे? टाईप मी. 2-4 लोकांच्या घरी तर असेल 100%. बऱ्याच लोकांच्या घरी असतील आजकाल. ठीक आहे. काही लोक तर म्हणतील सर आम्ही त्याचाच बिझनेस करतो. असे पण लोक येतात माझ्याकडे. ठीक आहे. आता एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे ए. लक्ष देऊन ऐका आता मी काय सांगतो. एक्झाम्पल्स फार महत्वाचे असतात माझे. म्हणजे काही लोक तर गुगल रिव्ह्यूवर लिहितात की सर तुमचे एक्झाम्पल्स फार आवडले आम्हाला. एक व्यक्ती आहे ए आणि एक व्यक्ती आहे बी. हा पण वॉटर प्युरिफायर विकतो. ओके, हा पण वॉटर प्युरिफायर विकतो. ठीक आहे. हा काय करतो, याने एक शॉप टाकलेला आहे, दुकान शॉप. या शॉपमध्ये यांनी माल भरला आणि हा तिथून विकतो. जो व्यक्ती आला त्याला हा देतो. हा बी काय करतो माहिती आहे का, यांनी माल भरलेला आहे कुठे, होम, घरामध्ये याच्या. ओके, पण हा काय करतो माहिती आहे का, याला डिजिटल मार्केटिंग हा कुठेतरी शिकला, सागर गारवे वगैरे जोड जाऊन शिकला असेल, हा कुठेतरी शिकला हा डिजिटल मार्केटिंग. तर हा काय करतो माहिती आहे का, दररोज एक व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ ज्याच्यामध्ये हा सांगतो की वॉटर प्युरिफायर का गरजेचा आहे. हा हे नाही सांगत की वॉटर प्युरिफायर घ्या. हा काय म्हणतो, वॉटर प्युरिफायर का गरजेचा आहे, वॉटर प्युरिफायर तुम्ही का घेतलं पाहिजे, याचे काय फायदे आहेत, पाणी स्वच्छ पिण्याचे काय फायदे आहेत, तुम्हाला जॉइंडिस होणार नाही, डायरिया होणार नाही, वगैरे वगैरे असं सांगतो. आणि तुमचा दवाखान्याचा खर्च वाचेल. किती? वर्षाचा 2 ते 3 लाख रुपये खर्च तुमचा दवाखान्याचा वाचेल, पूर्ण फॅमिलीचा. ओके, असे हा उदाहरणं देतो आणि व्हिडिओ बनवतो. आणि हा शेवटी काय म्हणतो की याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय काय आहे की तुम्ही चांगलं पाणी प्या, शुद्ध पाणी. मग शुद्ध पाणी तुम्ही कसं पिणार, त्यासाठी तुम्ही काय करा, वॉटर प्युरिफायर घरामध्ये लावा. मग ते वॉटर प्युरिफायर लावासाठी तुम्ही काय करू शकता, मी स्वतःच वॉटर प्युरिफायर सेल करतो, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही माझ्याकडून विकत घेऊ शकता. आता या ए मध्ये आणि बी मध्ये काय फरक आहे, ए काय करतो, कोणी आला की त्याला प्रोडक्ट दाखवतो, घेतलं तर घेतलं, नाही घेतलं तर नाही घेतलं. हा बी काय करत आहे, हा फक्त प्रोडक्ट नाही दाखवत आहे, हा लोकांना शिकवत आहे की काय त्या वॉटर प्युरिफायरचा फायदा आहे. आता मला खरोखर सांगा, मनावर असं इथे हात ठेवून सांगा, दिल पे हात रख के सच बोलो, जो भी आंसर होगा आपका. तुम्हाला वॉटर प्युरिफायर घ्यायचा आहे समजा नवीन, तुम्ही कोणा जवळून घेणार, कोणाला तुम्ही पैसे देऊन घेणार, ए जवळून की बी जवळून? अजून बीचा एक पॉईंट सांगायचा राहिलेला आहे माझा. पण तुम्ही कोणाकडून घेणार, ए कडून की बी कडून? खरं सांगा, इचपे दिल पे हात रख के किससे लोगे आप? ठीक आहे. आता मी अजून एक गोष्ट सांगतो, जी गोष्ट ऐकल्यावर तुम्ही 100% असं म्हणणार की नाही सर मी तर आता बी जवळूनच घेईल, त्यांनी 1000 रुपयांनी महाग दिलं तर चालेल. ऐका ती गोष्ट काय आहे, लक्ष देऊन ऐका. आणि तुम्हाला जर माझा क्लास व्हॅल्युएबल वाटत असेल तर आज तरी नक्की गुगलला जाऊन रिव्ह्यू द्या मला. ठीक आहे. ओके, ए आणि बी. आता हे सगळं काही सांगितलं मी व्हिडिओ वगैरे. आता मी इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो की बी काय करतो. ए काय करतो, प्युरिफायर विकलं एकदा की बाबा तू पहा आणि तुझं ते प्युरिफायर बघत बसेल, मला काही घेणं देणं नाही, मी फक्त सर्व्हिसिंग करायला येईल 3 महिने, सर सर्व्हिस देईल आम्ही तुम्हाला. हा बी काय म्हणतो की सर आपण काय केलंय माहितीये का, एक व्हिडिओची प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्याच्यामध्ये सर टोटल 8 व्हिडिओ आहेत. या 8 व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः प्युरिफायर घरी कसं ओपन करू शकता आणि त्याची सर्व्हिसिंग कशी करू शकता. हे जर तुम्हाला जमलं तर फार चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर आम्ही येऊच सर 3 महिने तुमच्याकडे. ठीक आहे, म्हणजे आम्ही जर नसलो तरी आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. ओके, आता हा देतो 8,000चं आणि हा देतो 9,000चं. तरी मला सांगा आता तुम्ही कोणाकडे जाणार. मी माझं सांगून देतो आधी, मी तर या बी कडे जाणार, कारण की याने मला हा व्हिडिओ पण दिले, याने मला नॉलेज पण दिलं आणि याने मला सर्व्हिसिंग कशी करायची हे पण शिकवून दिलं. म्हणजे जर का तो नाही पण आला उद्या, त्याला 2 दिवस उशीर झाला तरी मी माझं माझं काम करू शकतो. काय वाटते तुम्हाला, काय वाटते तुम्हाला? ओके, किती लोकांना बी बनायचं आहे, हाऊ मेनी पीपल वॉन्ट टू बिकम अ बी? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना बी बनायचं आहे, टाईप बी इन द चॅट बॉक्स. ओके, तो बी बनायसाठी तुमच्याकडे एक पर्याय आहे. काय आहे पर्याय माहिती आहे तुम्हाला? हाऊ मेनी पीपल नो द पर्याय? व्हॉट इज द ऑप्शन? बी बनायचं असेल, आज डिसिजन घ्या, माझ्यासोबत जुळा, बी बनवून टाकेल मी तुम्हाला. इफ यू वॉन्ट टू बिकम अ बी, ओके, आय हॅव समथिंग फॉर यू. हाऊ मेनी पीपल वॉन्ट, सिरियसली वॉन्ट टू बिकम अ बी? किती लोकांना वाटते की सर सिरियसली मला बी बनायचं आहे? ठीक आहे. ओके, लक्ष देऊन ऐका, काय आहे तो पर्याय. लेवल 2 ला ऍडमिशन तुम्हाला घेतली तुम्ही, तर मी तुम्हाला बी बनवून टाकेन. आता एक एक एक्झाम्पल देतो आणि मग पुढे जातो. ट्रेन पाहिलेली आहे सर्वांनी, ट्रेनचा ट्रॅक माहिती आहे तुम्हाला? ओके,
ट्रेनचा ट्रॅक माहित आहे. हे दोन्ही ट्रॅक असे एक सोबत सोबत चालतात, बरोबर आहे. हा सोबत आणि हा सोबत चालतो. आता विचार कर, हा जर का 1 इंच जरी इकडे गेला तर काय होईल हो. हा 1 इंच 1 इंच 1 इंच 1 इंच इकडे जाईल, आणि हा तर याच्या जागेवरच आहे. हा असा जाईल असा जाईल असा जाईल असा जाईल असा जाईल असा जाईल. हा पुन्हा 1 इंच 1 इंच 1 इंच काय होईल जाईल हे. हे एक कुठेतरी हे जुळून जातील. येस नो. किंवा याच्या उलट झालं. किंवा याच्या उलट झालं. हा ट्रॅक आहे, ओके, आणि हा 1 इंच फक्त इकडे गेला बाहेर. बाहेर गेला हा, तर काय होईल. हा असा 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 जाईल, आणि हा असा सरळच चालत राहील. तर ह्याच्यामध्ये गॅप मोठा क्रिएट होईल. हा मोठा गॅप क्रिएट होईल. येस नो. म्हणजे 1 इंच जर का आज त्या ट्रॅक मध्ये बदल केला आपण, हे बघा असे सोबत चालतात. इथे लक्ष द्या. लक्ष द्या इकडे व्हिडिओमध्ये. असे ते चालू आहे. 1 इंच जरी का तो असा झाला तर काय होईल, ते असे असे होईल. 1 इंच जर का खाली आला तर ते असे असे होऊन जुळून जातील. राईट. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर का माझ्यासोबत जुळल्यानंतर जर का 1% जरी फरक पडला तुमच्या बिझनेसमध्ये, तर आजच्या 3 महिन्याने तो बिझनेस वाढेल का. येस नो. आजच्या 6 महिन्याने तो बिझनेस वाढेल का. येस नो. एखादा वॉटर प्युरिफायर सेल करणारे व्यक्ती आहे, समजा आता महादेवजी आहे आपल्यासोबत. समजा महादेवजी माझ्यासोबत जॉईन झाले आणि त्यांनी महिन्याचे फक्त 3 वॉटर प्युरिफायर एक्स्ट्रा विकले. ते दर महिन्याला 10 विकतात, पण ते आता 13 विकायला लागले. निघाले का माझ्या कोर्सचे पैसे. येस नो सांगा बरं जरा चॅटबॉक्स मध्ये. कोणती मोठी रिस्क घेताय यार तुम्ही, मला सांगा. कोणती अशी रिस्क घेताय तुम्ही की 50,000 इन्व्हेस्ट करत आहे की 1 लाख इन्व्हेस्ट करत आहे. स्मॉल रिस्क, व्हेरी स्मॉल रिस्क. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू टेक दॅट स्मॉल रिस्क. ओके, व्हेरी गुड. टाइप इन द चॅट बॉक्स की सर आय एम रेडी टू टेक दॅट स्मॉल रिस्क. ओके. त्या लोकांसाठी एक छोटस ऑफर देतोय मी आज पुन्हा. ओके. कालची जी ऑफर होती, काल जर तुम्ही असाल नसाल मला माहित नाही, पण कालची जी ऑफर होती ती ऑफर मी एकदा रिपीट करतोय सगळ्यांसाठी. इथं इथं रिपीट करतोय, सर्वांनी लक्ष द्या. आपला जो ऍडव्हान्स कोर्स आहे, जो याच्यानंतरचा कोर्स असतो ज्याला आपण लेवल 2 म्हणतो, त्याची जी कालची ऑफर होती ती होती 4,999 रुपये. ती ऑफर तेवढीच राहणार आहे, पण ऍक्च्युअल या कोर्सची जी प्राइस आहे ती आहे 25,000 रुपीज. ओके. पण मी काल एक ऑफर दिली होती की फक्त 4,999 भरून तुम्ही या कोर्सचा हिस्सा बनू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, किती लोकांना जाणून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. टाईप मी इन द चॅट बॉक्स. मी तुम्हाला सांगतो काय काय मिळणार आहे तुम्हाला, मग आपण पुढे जाऊ. काय काय मिळणार आहे सांगतो मी तुम्हाला. येस. चला ठीक आहे. ओके, थँक्यू. ओके. सो काय काय मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला एकदा रिपीट करून देतो मी पुन्हा कालची ऑफर. सो ह्या कोर्सचं नाव आहे फेसबुक ऍड ऍडव्हान्स कोर्स. याच्यामध्ये 4 आठवड्याचा लाईव्ह कोर्स जो की काल ऑलरेडी सुरू झालेला आहे. एका दिवसाची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. आज 7 वाजता तुम्ही माझ्यासोबत जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुम्ही फेसबुक ऍड कशा क्रिएट करणार, 6 प्रकारच्या ऍड असतात, त्या 6 प्रकारच्या ऍड तुम्हाला शिकवल्या जातील. लीड जनरेशन कसं करणार, तुमचा बिझनेस कसा वाढवणार लीड जनरेशन मधून, व्हिडिओ ऍड कशा क्रिएट करणार, इमेज ऍड कशा क्रिएट करणार हे शिकवल्या जाईल. स्पेसिफिक ऍड फॉर स्पेसिफिक बिझनेस, जसं मी आता 5-10 बिझनेसच्या ऍडव्हर्टाइजमेंट शिकवल्या तुम्हाला, सांगितलं तुम्हाला मागच्या 5-4-5 दिवसामध्ये. तर तुमच्या बिझनेससाठी तुम्ही कसं कराल, काय वाक्य वापराल ते तुम्हाला शिकवेल. एव्हरी वीक Q&A होईल. तुम्हाला क्लायंट्स नवीन कसे मिळतील यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. 10 दिवसाचा रेकॉर्डेड कोर्स सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहे. आणि काही लोक असे असतील की सर आम्हाला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, तर त्यांना आम्ही काम करायचा चान्स पण देणार आहे आमच्यासोबत. ते पण तुम्हाला या ऍडव्हान्स कोर्समध्ये देणार आहे. काय काय शिकणार तुम्ही याच्यामध्ये, अवेअरनेस ऍड कशी करतात, ट्रॅफिक ऍड कशी करतात, लीड ऍड कशी करतात, एंगेजमेंट ऍड कशी करतात, बिलिंगच्या सेटिंग काय आहे, पैसे कसे भरतात फेसबुकला, हाऊ टू डुप्लिकेट ऍडला डुप्लिकेट कसं करायचं, ऍडला व्हिडिओ कसा क्रिएट करायचा, व्हिडिओ ऍड शूट कशी करायची, हे सर्व तुम्ही शिकणार आहात. ओके. कंटेंट कसं बनवायचं ऍड कॉपीसाठी ते तर मी तुम्हाला आता सांगितलं ना चॅट जीपीटी वरून, पण ते अजून डीप मध्ये सांगणार आहे. ओके. कंटेंट कसं क्रिएट करतात ऍड कॉपीसाठी हे पण तुम्हाला सांगणार आहे. हा कोर्स कुणी करावा, पुन्हा एकदा रिपीट करून देतो, ज्यांना आपली डिजिटल मार्केटिंग टेक्निकल जर्नी चांगली करायची त्यांनी करावा, ज्यांना अजून नवीन गोष्टी शिकायला आवडते त्यांनी करावा, ज्यांना मार्केटिंग आणि सेल्स चांगलं समजून घ्यायचं आहे, ज्यांना असं वाटते की मागच्या 4 दिवसाच्या आधीचं जे माझं मार्केटिंगचं नॉलेज होतं आणि मागच्या 4 दिवसातलं जे नॉलेज होतं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, खूप नवीन गोष्टी या माणसाने मला सांगितल्या, त्यांनी हा कोर्स जॉईन करावा, कारण की तुम्हाला अजून नवीन गोष्टी शिकायला मिळतील. इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर बिझनेस, जर का तुम्ही एखादा बिझनेस सुरू करत असाल आणि तो वाढवायचा असेल त्यासाठी करू शकता, किंवा एखादा बिझनेस ऑलरेडी आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे फेसबुक ऍडच्या माध्यमातून, ते लोक पण जॉईन करू शकतात. इफ यू वॉन्ट टू अर्न बाय हेल्पिंग अदर्स, दुसऱ्यांना मदत करून तुम्हाला पैसे कमवायची इच्छा असेल ते लोक जॉईन करू शकतात. टू अंडरस्टँड डिजिटल मार्केटिंग,
टू अर्न मोर मनी अँड वर्क फ्रॉम युअर चॉईस. जर का तुम्हाला असं वाटतं की अजून पैसे कमवायचे आणि तुमच्या पद्धतीनं काम करायचं, त्यांनी करू शकता हा कोर्स जॉईन. टू लिव्ह अ बेटर लाईफस्टाईल. आज मी एक बेस्ट ऑफर देणार आहे. बी हिअर फॉर नेक्स्ट 10 मिनिट्स. ओके, बी हिअर फॉर नेक्स्ट 10 मिनिट्स. बेटर लाईफस्टाईल जगण्यासाठी तुम्ही ह्या कोर्सचा, कारण की तुमच्याकडे पैसे जास्त, बिझनेस वाढेल, पैसे जास्त येतील. पैसे जास्त येतील तर लाईफस्टाईल अजून बेटर होईल. येस नो? येस नो? जर का महादेवजी पहिले 10 प्युरिफायर विकत असतील आणि 2 महिन्यानंतर ते जर का 15 ते 16 प्युरिफायर विकायला सुरुवात करतील, तर त्यांच्याकडे जास्त पैसे येतील का? बिझनेस मोठा होईल का? अजून चांगल्या पद्धतीने ते बाकीच्या गोष्टी करू शकतील का? येस नो? येस. सिंपल सी बात आहे. राईट. सो बी विथ ग्रेट पीपल. तर याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती आहे 25,000 प्लस जीएसटी. पण आपण ती प्राइस घेत नाही. जे लोक आपल्यासोबत 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस प्रोग्राम अटेंड करतात, त्यांना आपण हे एकदम कन्सेसिव्ह प्राइस मध्ये देतो. त्याचं कारण सांगतो मी. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे. याच्यामध्ये मी पर्सनल सपोर्ट सुद्धा देतो लोकांना. 4 वीकचा हा कोर्स असतो. 3 महिन्याचा सपोर्ट असतो. 8 महिने लाईव्ह क्लासेस अटेंड करू शकता तुम्ही. पुढचे 8 महिने म्हणजे डिसेंबर पर्यंत. सर मला नाही समजलं हो पहिल्या महिन्यात. अरे काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या महिन्यात पुन्हा अटेंड करा. सर मला नाही समजलं तुम्ही काय शिकवलं. अरे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रेकॉर्डिंग बघा. सर तरीही नाही समजलं, काही प्रॉब्लेम नाही, माझ्यासोबत मीटिंग घ्या, मी तुम्हाला पर्सनली समजावून सांगेन. ओके. सर तरीही नाही समजलं, काही प्रॉब्लेम नाही, पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये या, तिथं मी तुम्हाला समजावून सांगेन. जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता काही प्रॉब्लेम आहे? येस नो? आता काही प्रॉब्लेम आहे? ओके. चला. एक्स्ट्रा बोनस काय देणार आहे याच्यामध्ये? याच्यासोबत तुम्हाला 2 कोर्सेस फ्री देणार आहे. एक आहे हाऊ टू राईट युअर फर्स्ट बुक. पुस्तक लिहिण्याचे काय फायदे आहेत, ओके, आणि ते कसं लिहावं हे तुम्हाला या कोर्समध्ये समजेल. आणि त्याचा ते पुस्तक लिहून पण तुमचा बिझनेस कसा वाढू शकतो हे पण तुम्हाला या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. एक कॉल, 1-to-1 क्लॅरिटी कॉल. मी आत्ताच सांगितलं की मी जर तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तयार केली तर किती लोकांना असा कॉन्फिडन्स वाटतो की यार तुम्ही जर का तयार केली सर, तर 100% आमचा बिझनेस वाढू शकते बाबा. तर त्या व्यक्तीसोबत बसून मी, तुमच्या प्रत्येकासोबत बसून मी तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तयार करणार आहे. जे लोक आज प्रवेश घेतील, ज्यांनी काल घेतला आणि ज्यांनी आज घेतील, या 2 लोकांसोबत. ठीक आहे. हा 1-to-1 कॉल तुम्हाला मिळणार आहे. तर हे टोटल बोनस जे आहेत ते 39,000चे, प्लस हे 2 एक्स्ट्रा बोनस की तुम्हाला प्रत्येक आठवड्याला एक 1-to-1 कॉल मिळणार माझ्यासोबत. 1-to-1 म्हणजे ग्रुप कॉल असतो तो, त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. व्हीआयपी ग्रुपचा ऍक्सेस मिळणार. आता आत्ता जे तुम्ही ग्रुपमध्ये तो ग्रुप नाही, एक्स्ट्रा एक व्हीआयपी ग्रुप आहे ज्याच्यामध्ये रोजच्या लिंक येतात, बाकीच्या गोष्टी होतात, रोज तुम्हाला ट्रेनिंग द्या, तो ग्रुप. तर हे 24,000चे एक्स्ट्रा बोनस त्याच्यामध्ये असणार आहे. टोटल बोनस झाले तुमचे 64,996 रुपयाचे. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. काय काय पुन्हा एकदा आठवण करून देतो. फेसबुकचा ऍडव्हान्स कोर्स, स्वतःचं पुस्तक कसं लिहायचं त्याचा रेकॉर्डेड कोर्स, 1-to-1चा क्लॅरिटी कॉल, वीकली Q&A लाईव्ह. ओके. फेसबुक ऍड लाईव्ह कोर्स, रेकॉर्डेड नाही. ओके. व्हॉट्सअप ग्रुपचा ऍक्सेस, 24/7 सपोर्ट. हे सगळे बोनस आहेत 64,996 प्लस. हे तुम्हाला फक्त आणि फक्त 9,999ची ऑफर देतो मी नेहमी, पण आज ते पण नाही देणार आहे मी तुम्हाला. फक्त आणि फक्त ऑफर दिली आहे मी तुम्हाला 4,999 मध्ये. त्याच्यामध्ये पण काही ऍडव्हर्टाइजमेंट अजून तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. 5 ई-बुक माझे. ओके. आणि अजून एक ऍड करून दिलाय त्याच्यामध्ये की पर्सनल व्हॉट्सअपचा सपोर्ट 3 महिन्यासाठी. आजपासून पुढचे 3 महिने, मे, जून, जुलै, काही अडचण आली, वी आर देअर. इफ यू आर इंटरेस्टेड काइंडली बुक युअर सीट. तुम्हाला तुमची सीट बुक करायची आहे. फक्त आणि फक्त 4,999 रुपये भरून तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तुमची सीट बुक करायची आहे. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही आता मला चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. ओके. पुन्हा एक गोष्ट सांगतो की जर का तुम्हाला असं वाटत असेल की सर मी आजपासून लाईव्ह कोर्स नाही जॉईन करू शकत, मी पुढच्या महिन्यात करेल किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात करेल आणि ही प्राइस मला हीच पाहिजे, प्राइस मध्ये मला काही चेंज नाही पाहिजे, तर तुम्ही फक्त आणि फक्त 1,000 किंवा 2,000 रुपये भरून तुमची सीट बुक करू शकता आज. ठीक आहे. तुमची सीट बुक करू शकता आणि बाकीचे पैसे तुम्ही जेव्हा बॅच जॉईन कराल त्याच्या 1 दिवस 2 दिवस आधी भरू शकता. ठीक आहे. ओके. आता ज्यांनी ज्यांनी फीस काल भरलेली आहे त्यांच्यासाठी काही इम्पॉर्टंट गोष्ट की तुमचे पैसे जे आहे, समजा जे तुम्ही जर नेक्स्ट बॅच जॉईन करत असाल 1 जून वाली, तर तुम्ही 1 जूनच्या आधी पैसे भरायचे आहे. नेक्स्ट बॅच आपली 6 जून पासून चालू होणार आहे. लक्षात घ्या, प्रत्येक बॅच मध्ये फक्त 15 लोकच असतात, त्याच्यापेक्षा जास्त लोक घेत नाही. त्याचं कारण आहे की प्रत्येकाकडे लक्ष ठेवावं लागते. ठीक आहे. फक्त प्रत्येक बॅच मध्ये किती लोक असतात? 15 लोक असतात. तर आज तुम्ही 1,000 रुपये भरून बुकिंग करा. ओके. आणि नंतर जे बाकीचे पैसे जे आहे ते तुम्ही 1 जूनच्या आधी भरा.
तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये ऍडमिशन मिळेल. तुम्ही जर म्हणता की सर सर्व पैसे मी आत्ताच भरून टाकतो, तुम्ही लगेच आजपासून बॅचला जॉईन करू शकता. पुढची पण बॅच तुम्ही अटेंड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. ऑल बोनसेस तुमच्या ग्रुपमध्ये शेअर केल्या जातील, रेकॉर्डिंग तुमच्या ग्रुपमध्ये शेअर केल्या जातील. माझ्यासोबत तुम्हाला कॉल पाहिजे तर झूमवर तुम्हाला कॉल दिला जाईल. कस्टमर केअर नंबर आमचा हा आहे 7507253253. कधीही 24 घंटे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. 24 तास म्हणत आहे मी, कधी करा व्हॉट्सअप, काही प्रॉब्लेम नाही. कॉल करायचा असला तर सकाळी 10 ते रात्री 10च्या मधात कॉल करू शकता. ठीक आहे. डोंट वरी, यू आर इन सेफ हँड. तुमचे पैसे कुठंच चालले नाहीये, अगदी सेफ ठिकाणी आहे आणि तुम्हाला खूप सारी व्हॅल्यू त्याची मिळणार आहे. सो ज्या लोकांना सीट बुक करायची आहे त्यांनी हा QR कोड स्कॅन करायचा आणि तुमची सीट बुक करू शकता. ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहे त्यांनी प्रश्न विचारायचे आहे, चॅट बॉक्समध्ये मी तुमची उत्तरं देईल. ओके. Q&A घेणार आहे मी. ज्या लोकांना असं वाटते की सर मी फुल पेमेंट आज करतो, त्यांनी फुल पेमेंट सुद्धा करू शकता. इज इट क्लिअर? कोणाला काय विचारायचं आहे अजून? येस, प्लीज आस्क इन द चॅट बॉक्स. मी तुम्हाला, तुम्हीच मला म्हटलं होतं की सर आम्हाला चान्स द्या. मी तुम्हाला चान्स देतोय, मी तुम्हाला ऑफर दिलेली आहे. बाकी तुमची इच्छा. आता तुम्ही ती ऑफर घेताय की नाही हे तुमची इच्छा आहे, मी काय करू शकतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? तुम्ही मला बोलले की सर आम्हाला जुळायला आवडेल तुमच्यासोबत, आम्हाला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, तर मी तुम्हाला ऑफर दिली मित्रांनो. आता ती संधी तुमच्या समोर ठेवली आहे मी. तुम्ही ती संधी घेता की नाही हा तुमचा प्रश्न आहे. बघा, 4 मित्रांसोबत जर का जेवण करायला गेले तुम्ही हॉटेलमध्ये, तर एवढा खर्च होतो, 4,999 रुपये. होतो की नाही? होतो की नाही? 8 दिवसानंतर काही फायदा आहे का त्या पैशाचा? 8 दिवसानंतर तुम्ही जर विचारलं एखाद्याला तर त्याला आठवणी राहणार नाही की तुम्ही त्याला जेव घातलं म्हणून. ठीक आहे. चॅट बॉक्समध्ये मी फुल पेमेंटची लिंक दिलेली आहे. ओके. फोन पे नंबर टाकायचा जो आहेत का कोमल मॅडम इकडे, 7507253253. हा फोन पे गुगल पे नंबर आहे, याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. जीपे फोन पे आहे, याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. जर का तुम्ही 4 वेळा चित्रपट पाहायला गेले, मूवी बघायला गेले समजा तुम्ही थिएटरमध्ये, आज थिएटरचं जे तिकीट आहे ते 300-400 रुपये सहज आहे. मुंबई पुण्यामध्ये बाकीच्या ठिकाणी पण असेल मला वाटते. 4 वेळा जर का 4-4 मित्र तुम्ही गेले, 4 चोक 16, 1,600 रुपये एका वेळेसचा खर्च होतो. समजलं का? त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट मध्ये तुम्हाला हे मिळत आहे राव. विचार करा, जस्ट जस्ट थिंक अबाउट इट. ही लाईफ टाईम ऍसेट आहे. काय आहे? लाईफ टाईम ऍसेट. एकदा जर का तुम्ही फेसबुक ऍड शिकले तर आयुष्यभर तुम्ही फेसबुक ऍड करू शकाल. डिजिटल मार्केटिंग वाल्याला पैसे द्यायची गरज नाही तुम्हाला. हजारो लाखो रुपये तुमचे वाचू शकतात. आज जर का तुम्ही कुठल्याही एजन्सीकडे गेले तर तो मिनिमम 15,000 रुपये ते मॅक्सिमम 1 लाख रुपये घेतात महिन्याचे. चला तुम्ही, मी काय म्हणतो, तुम्ही 1 लाख रुपये नाही देणार कोणाला, पण तुम्ही 15,000 तर देणारच ना? येस नो? काही काही लोक 5-5 हजार रुपये देतातच महिन्याचे, 5,000 रुपये. आणि त्यातही ते म्हणतात की फरक नाही पडत. मी तुम्हाला इथे 5,000त 8 महिन्याचा सपोर्ट देत आहे, 8 मंथ्स. विचार करा. पर्सनली मी तुमच्यासोबत बसून हेल्प करणार आहे. सो इट्स नॉट अ, किती लोकांना वाटते की इट्स अ गुड डील? टाईप गुड डील इन द चॅट बॉक्स. टाईप गुड डील इन द चॅट बॉक्स. ज्या काही 5-6 लोकांनी काल ऍडमिशन घेतली ते ऑलरेडी त्यांचे मी थँक्यू म्हणतो की थँक्यू सो मच फॉर युअर ट्रस्ट. ओके. अनिकेत जी आहे त्याच्यामध्ये एक. अनिकेत जी, थँक्यू सो मच. अनिकेत यांनी पूर्ण पेमेंट केलेलं आहे ऑलरेडी. ओके. सो किती लोकांना वाटते की इट्स अ गुड डील? भगवानजी, भाग्यवानजी, गुड डील. वाय नॉट यू आर टेकिंग द डील? जर का डील चांगली आहे तर मग तुम्ही का त्याचा हे करत नाहीये? टाईप इन द चॅट बॉक्स. जर तुम्हाला असं वाटते की डील चांगली आहे सर, देन वाय यू आर नॉट ऍक्सेप्टिंग द डील्स? ओके. सो आता मी तुम्हाला एक ऑफर देतो की तुम्ही 2,000 रुपये भरून सुद्धा, किंवा 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये भरून तुमची सीट बुक करू शकता. तुम्हाला एक जरी क्लायंट मिळाला, लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिले काय सांगितलंय की 4 लोकांसोबत तुम्ही जेवण करायला जा, एवढाच खर्च होणार आहे तुमचा. 4 मित्रांसोबत तुम्ही 3-4 वेळा मूवी बघायला जा, एवढाच खर्च होणार आहे तुमचा. आणि तुम्ही जर का तुम्हाला एक क्लायंट जरी मिळाला मित्रांनो, फक्त एक क्लायंट, ओके, एक क्लायंट जर का तुम्हाला मिळाला तर त्या क्लायंट मधून तुमचे पैसे निघून जाणार आहेत. प्लीज गिव्ह मी सेम टाइम, सम टाइम. ओके. आय एम आउट ऑफ स्टेशन. ओके. भाग्यवानजी, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही फक्त एक काम करा, जसं तुमच्याकडे नेटवर्क येईल, जसं तुमच्याकडे येईल, हा QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके. किंवा तुमचा नंबर इथं चॅट बॉक्स मध्ये लिहा, आमच्या मॅडम तुम्हाला हेल्प करतील. ओके. जे लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की सर मला ही डील पाहिजे आहे, इट्स अ गुड डील अँड आय वॉन्ट दिस डील सर, तर त्यांनी काय करायचं आहे, फक्त मी एक चॅट बॉक्स मध्ये एक फॉर्म देतोय, तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे. काय करायचं आहे? चॅट बॉक्स मध्ये एक गुगल फॉर्म देतोय. ज्यांना खरोखर वाटते की ही डील चांगली आहे, ओके, त्यांनीच हा फॉर्म भरायचा आहे. ओके. सो तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला आमचे एक्झिक्युटिव्ह फोन करतील. ओके. ते तुम्हाला पूर्ण माहिती देतील. थँक्यू, थँक्यू अनिकेत जी, थँक्यू सो मच.
ओके. सो चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे मी फॉर्म. तो गुगल फॉर्म भरायचा आहे ज्यांना ज्यांना असं वाटतं की सर हे डील मला पाहिजे आहे. उद्या ही डील नसेल, लक्षात घ्या. ओके. उद्या ही डील नसेल. ओके भाग्यवानजी, थँक्यू सो मच. ओके. सो यू जस्ट पे 1000 रुपीज अँड बुक युअर सीट. ओके. आता काही लोक म्हणतील की सर माझ्याकडे पैसे नाही, सर माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, सर माझं असं आहे तसं आहे. त्यांना मी एक गोष्ट सांगतो. एंजल नावाचा एक प्रकार असतो, माहिती आहे का तुम्हाला? एंजल ऐकलाय का तुम्ही? एंजल, एंजल ऐकलंय का कधीतरी लाईफ मध्ये? एंजल ऐकलाय कधी? कधी कधी आपण आपण एक विश करतो की यार ही गोष्ट झाली पाहिजे माझ्या लाईफ मध्ये, आणि ते होऊन जाते. ओके. तर आज फक्त एवढंच करा, 1000 रुपये बुकिंग अमाऊंट भरा, आणि उर्वरित पैसे तुमच्याकडे जरी नसतील, तुम्ही तुमच्या एंजलला मनापासून फक्त एकदा डोळे बंद करून म्हणा की बाबा मला हा कोर्स करायचा आहे, पैशाची ऍडजस्टमेंट करून दे माझी कुठून तरी. आय गॅरंटी यू विदिन 3-5 डेज तुमची पैशाची ऍडजस्टमेंट होऊन जाईल. ठीक आहे. पैसे 5000 रुपये काही खूप मोठी अमाऊंट नाही आहे, लक्षात घ्या. किती लोकांना वाटते मोठी अमाऊंट आहे 5000 रुपये? हाउ मेनी पीपल फील कि ये बहुत बड़ी अमाउंट है सर, इतना पैसा नहीं है सर? बाप रे बाप, जैसे की आपने 5 लाख रुपये मांग लिए. ओके. कदाचित असू शकते, काही लोकांसाठी मोठी अमाऊंट असू शकते. पण त्यांनाही मी सांगतो, आस्क युअर एंजल टू अरेंज द मनी. तुम्ही त्याला मनापासून सांगा की मला हा कोर्स करायचा आहे यार, माणूस आवडला आपल्याला, या माणसासोबत काम करायचं. येस सोनाली मॅडम, तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलेला आहे काल, मला माहित आहे. येस, थँक्यू सो मच फॉर युअर ट्रस्ट सोनाली मॅडम. काल सांगितलं मी तुम्हाला, जवळजवळ 5 ते 6 लोकांनी काल रजिस्ट्रेशन केलेलं आहे. 15 लोक मला पाहिजे आहेत बस. तुम्हाला सांगतो मी नेक्स्ट बॅच साठी आय नीड 15 पीपल, नॉट मोर दॅन दॅट. असं नाही की आपण तिथे 20 आणि 25 आणि 50 लोक भरतो म्हणून, कारण प्रत्येकाला मदत करावी लागते. ठीक आहे, पर्सनली हेल्प करावं लागतं. 15च्या वर आपण लोक घेत नाही. अँड आय गॅरंटी यू, ट्रस्ट मी, माय सेंटेन्स ऐका मी काय बोलणार आहे आता. पुढच्या महिन्यापासून ह्या कोर्सची प्राइस हे 5,000 रुपये नसणार आहे. हे लक्षात ठेवा माझं सेंटेन्स, आणि हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल मी पुढच्या महिन्यामध्ये. हा कोर्स पुढच्या महिन्यापासून 9,999चा होईल. सो टेक युअर डिसिजन राईट नाव. ओके. अँड आय गॅरंटी यू, मी जेव्हा जेव्हा हे बोललो आहे तेव्हा तेव्हा कोर्सेसची प्राइस वाढवलेली आहे, आणि लोकांनी ते पैसे दिले सुद्धा आहे, कारण लोकांना तेवढी हेल्प होत आहे, तेवढी मदत मिळत आहे. त्यामुळे जरी आज तुमच्याकडे फुल अमाऊंट नसेल, डोंट वरी, जस्ट बुक बाय पेइंग 1000 रुपीज. ऍटलिस्ट तुम्हाला जी आजची ऑफर आहे ती ऑफर मिळेल. कुठली ऑफर? 4,999ची ऑफर जर तुम्हाला पाहिजे असेल तर. नाही तर तुम्ही म्हणाल की सर मी पुढच्या महिन्यात करेल, असं ते तसा जर विचार तुम्ही करत असाल, सो वेट अँड पे 9,999 नेक्स्ट मंथ. ओके. पुढच्या महिन्यात एवढे पे कराल मग तुम्ही. आणि मग तुम्ही किती म्हटलं की सर मी लास्ट बॅच मध्ये होतो, मी असं केलं, मी तुमचा क्लास अटेंड केला, माझ्याकडे तेव्हा प्रॉब्लेम होता. माझं म्हणणं काय आहे, आज रात्री 12 वाजेपर्यंतचा वेळ देतो मी तुम्हाला सर्वांना. कारण की जर का तुम्हाला आयुष्यामध्ये बदल करायचा आहे, आणि तुम्ही जर का सिरियस आहात शिकण्यासाठी एखादी गोष्ट, तर मला कसं समजेल तुम्ही सिरियस आहात? मला कसं समजेल? मी फ्री क्लास केला 4 दिवस 5 दिवस, उद्या पण मी फ्री करणार आहे क्लास. ठीक आहे. पण तुम्ही सिरियस आहात हा क्लास करण्यासाठी, हे मला कसं समजेल? कारण काही लोक पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी गायब झाले, तिसऱ्या दिवशी आले, चौथ्या दिवशी गायब झाले, काही लोक 2 दिवस आले, तिसऱ्या दिवशीपासून गायब, काही लोक 3 दिवस आले, आज नाही आले, काही लोक आज आले, पहिले 3 दिवस नव्हते आले. असं करणार आहे का तुम्ही? असं केल्याने नाही होणार ना. असं केल्याने कसा रिझल्ट येईल सांगा बरं? तुम्हीच सांगा, येईल का रिझल्ट? तुम्ही स्वतः सांगा, रिझल्ट येईल का असं केल्याने? बघा यांनी काय लिहिलं. मॅडम तुम्ही, सोनाली मॅडम, तुम्ही जो मेसेज लिहिलाय ना, तो फक्त एव्हरीवन सिलेक्ट करून एकदा लिहिता का तुम्ही? पुन्हा एकदा बाकीच्या लोकांना समजू द्या तुम्ही काय लिहिलं. सोनाली मॅडमने हे लिहिलंय की माझ्याकडे पण काल पैसे नव्हते, पण मी ऍडजस्ट करून दिले. मॅडम पुन्हा एकदा मेसेज टाका, कारण मी वाचून दाखवलं तर लोकांना खरं वाटेल. मनीष देशमुख, मी पेमेंट केलंय 4999. कुठं केलं सर तुम्ही पेमेंट? कशावर केलं? फोन पे, गुगल पे, काय केलं सर तुम्ही? कृपया त्याचा स्क्रीनशॉट पाठवा याच्यावर, 7507253253 या नंबरवर. म्हणजे आम्ही तुम्हाला लगेच आजच्या क्लासमध्ये एंट्री देऊ 7 वाजताच्या. आत्ता लगेच अर्ध्या तासाने क्लास आहे. ओके मनीष सर, मनीष देशमुख, क्लिअर? गुड, व्हेरी गुड. ओके. सो 7507253253 यावर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. अजून मी एक गोष्ट सांगतो, काही लोक इथं असे असतील की सर आज माझ्याकडे अडचण आहे, जस्ट पे 1000, डू नॉट मिस युअर क्लास. मेरी आंखों में देखो, आंखें बंद करो, स्वतःच्या हृदयावर हात ठेवा, डोळे बंद करा, आणि फक्त एवढंच विचारा की हा माणूस योग्य आहे का. पटकन जे पहिल्याच
काही सेकंदामध्ये जे उत्तर येईल येस और नो, जर येस आलं तर ऍडमिशन घ्या, नो आलं तर नका घेऊ, बिंदास नका घेऊ. फक्त एवढंच विचारा, 4 दिवस झाले ज्या माणसाचा क्लास मी अटेंड करत आहे, देवाला तुम्हाला, ज्या देवाला म्हणत, तो माणूस योग्य आहे का, त्याच्यासोबत मी घेऊ का डिसिजन. जर का समोरून येस आलं तर डिसिजन घेऊन टाका. 1,000 रुपये भरा, बाकीचे पैसे ऍडजस्ट करा 10-15 दिवसात, जेव्हा जसं होईल तसं. ठीक आहे. आणि जर का नो आलं, सोडून द्या हा क्लास, काही प्रॉब्लेम नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. जे तुमचं मन सांगते ते डिसिजन घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके. आय गॅरंटी यू, अगर आप मेरे साथ जुड़े, जर का तुम्ही माझ्यासोबत जुळले तर तुमचा मी फायदाच करेल. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की एंजल जे आहे तुमचं, त्याला रिक्वेस्ट करा की हे पैसे मला ऍडजस्ट करून दे बाबा, मला हा कोर्स करायचा आहे. आणि आजची प्राइस आहे तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 4,999. नेक्स्ट मंथ जर तुम्ही हा कोर्स कराल, दिस वुड बी 9,999, 9,999. आणि तेव्हा हा नका विचार, आणि तुम्ही हाही विचार करत असाल की सर ठीक है सर, लोग तो 1,000 रुपये में भी पढ़ा रहे हैं, नो प्रॉब्लेम, जाऊन तुम्ही शिकू शकता. ठीक आहे. लोकांनी 10-10 हजाराचे कोर्स केल्यावर ते माझ्याकडे आले, का बरं? कारण की ते म्हणतात की सर आम्हाला सपोर्ट मिळत नाही. ओके, आम्हाला काय मिळत नाही? सपोर्ट मिळत नाही. ओके, तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. कोणीतरी एक सर होते, मी आउट ऑफ स्टेशन आहे म्हटलं, त्यांनी काय नाव आहे त्यांचं, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. त्यांचं नाव विसरलो मी आता. स्क्रीनशॉट, भाग्यवान सर, हा. येस, बोलायचं आहे का तुम्हाला? अनम्यूट करू का मी? या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे या QR कोडचा, भाग्यवान सर. आणि जसं तुम्हाला जमेल रात्री 12 पर्यंत तुम्ही बुकिंग अमाऊंट टाकू शकता, 1,000 2,000 जे काही तुम्हाला टाकायची आहे. ज्यांना फुल पेमेंट करायचं आहे ते 4,999 फुल पेमेंट करू शकता. फक्त लक्षात घ्या, दिस ऑफर इज व्हॅलिड फॉर अप टू नेक्स्ट 24 hours, 4,999ची. त्याच्यासाठी पण बुकिंग तुम्हाला रात्री 12 पर्यंत करावं लागेल. आज रात्री 12 पर्यंत. तुम्हाला सांगू एक गंमत सांगतो तुम्हाला. मागच्या वेळेस पण मी अशी ऑफर दिली होती की रात्री 12 पर्यंत तुम्ही बुकिंग करा. काही काही लोकांचे 11:15 वाजता पेमेंट आले आहे, समजलं तुम्ही? एवढे कन्फ्युज होते ते की त्यांना समजतच नव्हतं डिसिजन घेऊ की नाही. शेवटी त्यांनी 11:15ला पेमेंट करून टाकलं की सर जाऊ द्या, मी बुकिंग करून टाकतो, नंतर बघू काय ते. आणि आज ते लोक खुश आहेत. ओके, दे आर हॅपी. काय असते सिंपल, एका माणसाला काय अपेक्षा असते की बाबा मी पैसे भरले, मला तेवढा सपोर्ट भेटला पाहिजे, मला त्या गोष्टी शिकता आल्या पाहिजे, काही गोष्टी मला टेक्निकल नॉलेज नाही आहे ते समजून सांगितलं पाहिजे कोणीतरी, आणि कोणीतरी मला मदत केली पाहिजे, बस. राईट. तुमची ऍडव्हर्टाइजमेंट चालू झाली, तुम्हाला लीड्स यायला सुरू झाल्या, त्याच्यामधून तुम्ही पैसे कमवले. तुम्ही 1 महिन्याने विसरून पण विसरून जाणार तुम्ही की तुम्ही 5,000 रुपये भरले होते म्हणून. का बरं? कारण तुमचे पैसे निघाले ते. दॅट्स ऑल. सो डोंट वरी, यू आर इन सेफ हँड्स. आणि मी शेवटचा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ते गोष्ट सांगून मग आपण थांबूया की ऑलरेडी 6:23 झालेले आहेत. मी पुन्हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला शेवटची. तुमच्याकडे आज 2 ऑप्शन आहेत. यू हॅव 2 ऑप्शन्स. तुमच्याकडे हे 5,000 रुपये आहेत. ओके, हे 5,000 रुपयाची FD करा तुम्ही बँकेमध्ये. पुढच्या वर्षी तुम्हाला काय मिळणार? 5,500 रुपये मिळतील तुम्हाला पुढच्या वर्षी. हे 5,500 रुपये घ्या आणि एन्जॉय करा. आज हे 5,500, या 5,000चा तुम्ही आज फेसबुक ऍड कोर्स घ्या. ठीक आहे. पुढच्या वर्षी तुमच्या बिझनेसमध्ये कमीत कमी 50,000पेक्षा जास्त कमवाल तुम्ही. थिंक अबाउट इट की तुम्हाला हे 500 रुपये वाढवायचे आहेत की 45,000 रुपये वाढवायचे आहेत. ठीक आहे. ओके, ठीक आहे. दोन लोक असतात माणसाच्या डोक्यामध्ये आहे ना, कधी पण दोन हे असतात, A आणि B. ए काय म्हणतो माहिती आहे का, की घेऊन टाक डिसिजन, करून टाक, काही नाही होणार. आणि बी काय म्हणतो, नाही नाही घेऊ नको, घेऊ नको. असे दोन्ही हात आपल्या समोर ठेवा सर्वांनी. आपले जे दोन हात आहेत ना, आज रात्री हे करा, नाही तर आत्ता करा, तुम्हाला जमेल तर. दोन्ही हात असं ठेवा आणि स्वतःला बघा की तुम्हीच या हातावर आहे आणि तुम्हीच या पण हातावर आहे. आणि हा म्हणतो की कोर्स घे, ऍडमिशन घे, पैसे कमवशील, ऍड लावशील, काहीतरी फायदा होईल, बिझनेस वाढेल. आणि हा म्हणतो की नाही नाही घेऊ नको. तर या दोघांना विचारा. हा म्हणतो घे, तर याला विचारा का घेऊ, तर हा तुम्हाला कारण सांगेल. आणि हा म्हणतो घेऊ नको, तर याला विचारा का नाही घेऊ मी, का नाही करू मी इन्व्हेस्टमेंट. याच्याकडे काहीच कारण नसतील, लक्षात ठेवा माझी गोष्ट. तुम्ही स्वतःच बघा, याच्याकडे काहीच कारण नसतील. हा तुम्हाला फक्त एवढं म्हणेल की घेऊ नको, बस. त्याला विचारा का नाही घेऊ. वाय आय विल नॉट इन्व्हेस्ट 5,000 रुपीज. असं काय नुकसान होणार आहे माझं मोठं, विचारा त्याला. आणि याला विचारा की काय फायदा होणार आहे. हा तुम्हाला सांगेल की तुमचे काय काय फायदे होतील. ठीक आहे. तुमचा डिसिजन तुमच्या हातात आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून. आज 4था दिवस आपला संपलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, 7507253253 हा GPay नंबर आहे.
लिंक जी आहे ती पण तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये दिलेली आहे. ही लिंक कॉपी करून ठेवा. गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तो फॉर्म भरून ठेवा. ऍटलिस्ट फॉर्म भरून ठेवा, म्हणजे आमचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला फोन करतील. आज रात्री 12 वाजेपर्यंत कमीत कमी 1,000 ते 2,000 बुकिंग अमाऊंट तुम्हाला भरायची आहे. या बॅचमध्ये जॉईन करायचं असेल किंवा पुढच्या बॅचमध्ये जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट वर्कशॉप पासून हीच फीज 9,999 होणार आहे आणि होणारच आहे. जर खोटं वाटत असेल तर नेक्स्ट वर्कशॉप अटेंड कराल आणि बघून घ्याल. ठीक आहे. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. आय होप तुम्हाला सेशन्स आवडत असतील, तुम्ही एन्जॉय करत असाल अशी आशा करतो. ज्या ज्या रेकॉर्डिंग्स दिलेल्या आहेत त्या रेकॉर्डिंग्स बघा. बघितल्या नसतील तर उद्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस मिस करू नका. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम अँड बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू.